ग्रंथ हवे वज ग्रंथ हवे तुझ ग्रंथ हवे वज ग्रंथ हवे तुझ ग्रंथ पोचवू घरोघरी ग्रंथ पोचवू घरोघरी ग्रंथ तुमच्या दारी आले ग्रंथ तुमच्या दारी आले ग्रंथ तुमच्या दारी. नमस्कार, मी नीलम नांदेडकर, ग्रंथ तुमच्या दारी 2022 ची मुख्य समन्वयिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. ग्रंथ तुमच्या दारी योजनेबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे 2009 साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या प्रेरणेने नाशिकच्या विनायकजी रानडे यांनी ह्या ग्रंथ तुमच्या दारी योजनेची मुहूर्तमेढ रोवली. आज 2022 मध्ये ह्या मुहूर्तमेढाचे अगदी वृक्षात रूपांतर झालेलं आहे. आज जगभरात म्हणजे सुरुवात झाली होती एक छोट्याशा वाढदिवसाच्या गिफ्टने चालू केलेलं हे पुस्तकांचं पेट्या जे चालू केल्या होत्या त्या आज इंडियात बऱ्याच शहरांमध्ये, तुरुंगात, नंतर शाळांमध्ये, हॉस्पिटलमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी पसरलेल्या आहेत. नुसत्याच आपल्या इंडियाच्या शहरात नाहीत तर त्या भारताबाहेर अनेक देशांमध्ये सुद्धा कोट्यांची ही ग्रंथसंपदा पसरलेली आहे. आज UAE मध्येच साधारण 30 मोठ्यांच्या, 5 तरुणाईच्या आणि 12 पेट्या आमच्या जवळ आहेत. ह्या योजनेमुळे आज घर बसल्या उत्तमोत्तम मराठी पुस्तकं लोकांना निशुल्क वाचायला मिळत आहेत. त्यासाठी आम्ही विनायकजींचे नेहमीच आभारी राहू. वाचन संस्कृती वाढवण्याबरोबरच आमचे मराठी साहित्याशी संबंधित बरेच उपक्रम चालू असतात. मोठ्या मोठ्या लेखकांच्या मुलाखती, पुस्तक परीक्षणं, विविध वर्कशॉप, मुलांसाठी उन्हाळी शिबिरं असे आमचे बरेच उपक्रम सातत्याने चालू असतात. तुम्हाला ह्याची माहिती आमच्या वेबसाईटवर, फेसबुक आणि युट्यूबवर सुद्धा मिळेल. ह्यात तुम्हाला आमच्या तुमच्या जे विभागातील समन्वयक आहेत त्यांचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मिळते. आज 15 ऑक्टोबर आजचा दिवस डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचन प्रेरणा म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून आम्ही आजपासून एक नवीन उपक्रम चालू करत आहोत. ओळख लेखकांची या सदरात आम्ही नवीन लेखकांच्या मुलाखती आणि त्यांच्या पुस्तकांची तुम्हा रसिक वाचकांना ओळख करून देणार आहोत. आशा आहे की तुम्हा सर्वजणांना आमच्या बाकीच्या उपक्रमांसारखेच ही उपक्रम सुद्धा भरपूर पसंत पडेल. ह्या उपक्रमाच्या पहिल्या भागात आज आपण भेटत आहोत लोकसत्ता दुर्गा 2022 पुरस्कार विजेती लेखिका भूपाली मिसळ यांना. भूपालीबद्दल अजून माहिती आपल्याला देतील आमची समन्वयिका आरती अडके. ओव्हर टू यू आरती. नमस्कार, माझं नाव आरती अडके आणि मी इथली बालपेटी कोऑर्डिनेटर आहे. आणि आज माझ्याकडे भूपाळी त्यांची ओळख करून देण्याचं काम दिलेलं आहे. आणि त्यांचा जेव्हा मी माहिती वाचली तर मला एकच शब्द आठवला, सुपर वुमन. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे की म्हणजे एक सुपर वुमनच ते करू शकते. भूपाळीताई या मूळच्या अहमदनगर येथील आहेत आणि त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. या पुरुष प्रधान क्षेत्र समजल्या जाणाऱ्या मेकॅनिकल फील्डमध्ये त्यांनी 2008 मध्ये फक्त 200 स्क्वेअर फीट जागा घेऊन तिथं 2 मशीन भाड्याने घेऊन त्यांचा कारखाना म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पुरुषी क्षेत्र म्हणलं की कुठेही शारीरिक आणि या क्षेत्रात सुद्धा त्यांनी कुठेही मानसिक आणि शारीरिक ताकद कमी पडू न देता सलग 16 तास काम केलं. आणि आता हाच व्यवसाय त्यांनी 9000 स्क्वेअर फीट जागेमध्ये स्थिर केलाय. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या जिल्हास्तरीय कार्यकारिणी समितीमध्ये उद्योग क्षेत्र प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली असून भूपाळीताई या कमिटीमधील एकमेव स्त्री व्यावसायिक आहेत. त्यांची मोठी बहीण यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी दीपा निसळ स्मृती प्रतिष्ठान ही एक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्था सुरू केली. आज भूपाळीताई याच्या संचालक म्हणून प्रतिष्ठानचं काम
उत्तम रीतीने सांभाळत आहेत. तसंच वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा सिव्हिलचा व्यवसाय जो काही होता, सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा जो काही त्यांचा बिझनेस होता, तो सुद्धा त्यांनी एक मेकॅनिकल इंजिनियर असून सुद्धा सिव्हिलचा अभ्यास करून त्यांचा व्यवसाय सुद्धा त्यांनी 2 वर्ष चांगल्या रीतीने सांभाळला आणि हातावर पोट असणारे सर्व कामगार या 2 वर्षात एकही दिवस उपाशी राहणार नाहीत याची पूर्ण काळजी भूपाळीताईंनी घेतलेली आहे. एवढंच नाही, हे झालं सगळं टेक्निकल क्षेत्र, पण साहित्य क्षेत्रातही त्यांनी काम केलेलं आहे. भारतीय शिल्पकला आणि हिंदू लेणी यांच्या त्या अभ्यासक आहेत आणि ही माहिती, हा अभ्यास इतरांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी पुस्तक म्हणजे त्यांनी कादंबरीचं स्वरूप निवडले. अमेझॉन साईटवर बेस्ट सेलर ठरलेली त्यांची पहिली कादंबरी कल्लोळ तीर्थ 2020 मध्ये प्रकाशित झाली. भूपाळींची अजून एक वेगळी कादंबरी आहे, वेगळ्या थटाडीची एक कादंबरी आहे, ती म्हणजे अनादी सिद्धा. 2022 मध्ये ती आता प्रकाशित झालेली आहे. या दोन्ही कादंबऱ्यांमुळे लोकांचा लेण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे अशी शाबासकी त्यांनी खुद्द मंदिराचे ज्येष्ठ अभ्यासक गो ब देगुलकर यांनी दिलेली आहे. एवढंच नाही तर भूपाळीजी या तबला विशारद असून राज्यस्तरीय क्रिकेटपटू सुद्धा आहेत आणि त्यासाठी त्यांना आणखीन हे सगळं काम करत असताना त्यांना वेगवेगळे अवॉर्ड आणि पुरस्कार सुद्धा देण्यात आलेले आहेत. जसं आत्ताच त्यांना मिळालेला लोकसत्ताकडून मिळालेला दुर्गा पुरस्कार, त्याच्यानंतर टेक्निकल फील्ड इंजिनिअरिंग प्रोजेक्ट करताना मिळालेले त्यांना टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अवॉर्ड्स, आउटस्टँडिंग प्रेझेंटेशन अवॉर्ड्स, भारतीय स्त्री शक्ती पुरस्कार, लेडी इंजिनियर अवॉर्ड, त्रिमूर्ती हिरकणी पुरस्कार. आणखीन वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करत असताना बोलका कन्या कोश या विश्वकोशात त्यांची नाव नोंदणी कायमस्वरूपी झालेली आहे. अशा या मल्टी टॅलेंटेड आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या भूपाळीताईंची आज आपण माहिती घेतलेलीच आहे. आणखीन आता त्यांच्याशी आपण बोलूयात. ओव्हर टू यू विशाखाताई. थँक्यू आरती. तू सुरुवातीला जो उल्लेख केला सुपर वुमन, तर तू फक्त तेवढंच म्हणून सोडून दिलंस, पण मला माझ्यावर तिला बोलतं करण्याचं अवघड काम तू टाकलेलं आहेस. तर ते कितपत शक्य होतंय आपण आता बघणार आहोत. खरं म्हणजे सुपर वुमन पेक्षा दुर्गा हे नाव मला तिला जास्त योग्य वाटतंय, कारण ज्या ज्या सगळ्या गोष्टी तू आता तिच्याबद्दल दाखवल्यास, तर त्या प्रत्येक विषयावर जर तिच्याशी आपल्याला बोलायचं असेल तर मला वाटतं आपल्याला प्रत्येकासाठी एक वेगळं सेशन घेतलं पाहिजे. इतकी माहिती आणि इतकं काम तिने त्याच्यातलं केलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायला लागेल. पण आजचा वाचक प्रेरणा दिवसाचं निमित्त साधून आपण भूपालीशी संवाद साधणार, तेव्हा आपण पुस्तकं किंवा तिचं लिखाण, तिचं वाचन याच्यावर जास्त भर देणार आहोत. तर भूपाली, आपण त्याच अनुषंगाने मला तुला विचारावं असं वाटतंय की तू जी दोन्ही पुस्तकं लिहिलीस त्यातला लेण्या हा तुझा मुख्य त्यातला बेस आहे, तर मुळातला हा चाकोरी बाहेरचा विषय तुझ्या डोक्यात आला कसा, हे पहिलं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात पहिले तर सगळ्यांना वाचन दिनाच्या शुभेच्छा देते. आणि आज खरंच खूप छान दिवस आहे. तुम्ही विशाखाताई, तुम्ही आणि काही दिवसांपूर्वी नांदेडकर मॅडम आपला संवाद झाला. तुमच्या दोघींचे पण मी आभार मानते. तुम्ही मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी दिली. प्रश्नाकडे वळते. चाकोरी बाहेरचा विषय आणि पुस्तक, खरं तर असं काही डोक्यात नव्हतं माझ्या. मुळामध्ये माझे वडील कन्स्ट्रक्शन मधले होते, माहितीत आलंच आहे. आणि त्यांची स्पेशालिटी जसं ते म्हणजे बंगलोज बांधायचे आणि त्यांची स्पेशालिटी मंदिरांची होती. आणि त्यांनी म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये जवळपास 1000च्या वर मंदिरं बांधलेली आहेत. आणि ह्या मंदिरांच्या कामासाठी म्हणून ते जेव्हा अभ्यास करण्यासाठी फिरायचे, तेव्हा बरेचदा मला घेऊन जायचे सोबत. आणि त्यांच्या टेक्निकल
नजरेतून मी बऱ्याचदा ही मंदिरं पाहिली. शिल्पांचा अभ्यास ते ज्या पद्धतीने करायचे. तर कुठेतरी लहानपणापासून ह्याची गोडी होती, आवड होती आणि माझ्या ह्या सगळ्या धावपळीतून मी जशी थोडीशी स्टेबल झाले, तेव्हा मला हा विषय परत खुणावायला लागला आणि मी लेण्यांचा अभ्यास सुरू केला. अ, मुख्य करून हिंदू लेणींचा अभ्यास माझा सुरू झाला आणि हिंडताना किंवा प्रवासातनं जे काही माझ्या डोक्यात टॉपिक येत गेले, तर त्याचा मी संशोधन म्हणून माझा अभ्यास सुरू झाला साइड बाय साइड आणि हे संशोधन कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचायला हवं. अशा दृष्टीने मग पुस्तक हे माध्यम समोर आलं माझ्या आणि म्हणून लेण्यांच्या आधारित किंवा शिल्पांवर आधारित कादंबरीची निर्मिती झाली. तुझ्या दोन्ही पुस्तकांबद्दल थोडं सांगशील? अ, दोन्ही पुस्तकांचा बेस शिल्प आहे किंवा आपले लेणी आहेत. जरी दोन्ही पुस्तकं शिल्पांशी निगडीत असली, तरी दोन्ही पुस्तकांचा बाज, दोन्ही कादंबरीचा बाज खूप वेगळा आहे असं मी म्हणेन. प्रमुख जर वेगळेपण म्हणायचं झालं, तर कल्लोळ तीर्थ हे आजच्या काळात घडणारी गोष्ट आहे. अ, अ, 20व्या शतकातले नायक-नायिका आहेत. आजच्या काळातली गोष्ट आहे. आजूबाजूची पात्रं आजची आहेत. अ, ए त्यानंतर जी काही स्थळं मी घेतली आहेत, ठिकाणं घेतली आहेत, ती आजची आहेत. भाषा मुख्य करून आजची मराठी बोलीभाषा आहे. आणि अनादिसिद्धा म्हटलं तर ही चालुक्यांच्या काळातली म्हणजे जवळपास 4थ्या-5व्या शतकातली कथा आहे ही. त्यामुळं आणि चालुक्य म्हणजे वातापी, आत्ताचं जे बदामी आहे कर्नाटकमधलं. तर तेव्हा ते तिथं ओल्ड कन्नडा भाषा होती. म्हणजे आता ती जाणणारे लोकं पण खूप कमी राहिलेत कर्नाटकामध्ये. आणि आपल्या दक्षिणी भाषा ज्या आहेत अ, तर त्या भाषा आणि मराठी भाषा यांचा बेस हा संस्कृत आहे. आपल्या बोलीभाषेत म्हणजे प्राकृतातनं जो प्रवास आपला झाला आता मराठीकडं, त्याच्यात आपले संस्कृत शब्द बरेचसे कमी झालेले. पण दक्षिणेकडच्या भाषा जर आपण पाहिल्या मल्याळम आहे, कन्नड आहे किंवा तेलुगू, तमिळ आहेत, तर ह्याच्यात आजही खूप मोठ्या प्रमाणात संस्कृत शब्द वापरले जातात. तर ही जी भाषा आहे, ही तेव्हाची मला वापरायची होती. त्यामुळं दोन्ही पुस्तकातला भाषेचा हा खूप मोठा बदल आहे. आणि कल्लोळ तीर्थमध्ये काल्पनिक पात्र आहेत सगळे. तसं अनादिसिद्धामध्ये त्या काळातले जे लोकं होते खरोखरचे शिल्प करणारे किंवा हे, ते लोकं ह्याच्यात मी इन्क्लूड केलेले आहेत. हा खूप मोठा बदल आहे. फरक आहे या 2 कादंबरींमधला. मला आठवतंय की आपण जेव्हा बोललो, तेव्हा तू असं म्हणली होतीस की खूप न बोलता वाचकांची उत्सुकता राहिली पाहिजे. त्यामुळे आपण त्याची कथा किंवा त्याचा सार आपण नाही सांगतो. कारण नाहीतर मग ते वाचण्यातली मजा जाईल. मजा तर ते जाईल. मला पूर्ण मान्य आहे. पण हे सगळं करताना तू जवळ-जवळ 6 वर्ष हा सगळा संशोधन प्रकल्प तुझा चालू होता. तर त्यातले काही अनुभव आम्हाला सांगशील का? म्हणजे तू कसं ही सुरुवात केलीस? म्हणजे जरी एकदा विषय जरी डोक्यात आला, तरी अशा प्रकारच्या कामासाठी एक प्लॅनिंग लागतं. हं, हं, सुरुवात हं. कदाचित रँडमली झाली असेल, पण जेव्हा तुला संशोधन करायचंय म्हटल्यानंतर त्याला एक प्रक्रिया असते. तर ही सगळी तुझी कशी होती? आणि हे तू एकटीने केलंस की याच्यात तुझ्या अजून कोणी बरोबर होतं? अ, प्रक्रिया म्हणण्यापेक्षा जसं मी सांगितलं, की माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे प्रवासाची अत्यंत आवड आणि मंदिरं, लेणी बघत मी जेव्हा माझा प्रवास सुरू केला, तर एका लेणीमध्येच हा जो कल्लोळ तीर्थाचा विषय आहे, तो कुठेतरी मला स्ट्राईक झाला आणि तो स्ट्राईक झाल्यानंतर त्याच्यावर आपण काम करायचं आणि पेपर करायचा, या दृष्टिकोनातनं माझा अभ्यास सुरू झाला. आणि त्यानंतरचे बरेचसे प्रवास जे होते, ते मी ह्या विषयाशी निगडीतच केले. आणि अ, मदत म्हणाल तर एकटं तर कुणी काही करू शकत नाही. सगळ्यात मोठं मदत म्हणायची तर माझ्या आईची मदत आहे. म्हणजे तिने घराची बाजू पूर्ण सांभाळली. माझी मुलगी अ, ती जेव्हा मी हे काम सुरू केलं किंवा माझा हा अभ्यास सुरू केला, तेव्हा ती 2.5-3 वर्षाची होती फक्त. आणि पण अ,
बाय गॉड ग्रेस तिला इतकं आकलन आहे या गोष्टींचं, म्हणजे ती माझ्या बरोबरीने तिने अभ्यास केला. माझ्या बरोबरीने ती हिंडली. अ, लेण्यांची मोजमापं घेणं किंवा ह्या ज्या टेक्निकल गोष्टी होत्या त्या तिने माझ्या बरोबरीने ती सातत्याने करत राहिली आहे. म्हणजे तिचं इतकं वाचन आहे, आज ती जरी या जागेवर बसली तरी ती खूप छान रीतीने तुम्हाला सांगू शकेल. इतकं तिचं ह्याच्यावर चांगला अभ्यास झालेला आहे. आणि माझ्या 2 मैत्रिणी स्वरूपा आणि प्राजक्ता. स्वरूपा तेव्हा मुंबईत होती आणि तिने लेण्यांशी रिलेटेड कुठलाही कार्यक्रम, कुठलाही सेमिनार हा मिस केला नाही. या काळामध्ये. ती तिचं ऑफिस संपलं की धावत पळत जायची. तो कार्यक्रम अटेंड करायची. माझ्यासाठी व्हिडिओ काढणार, नोट्स काढणार आणि ते मला देणार. आणि प्राजक्ता म्हणजे मी Google करायला तसं कच्चा लिंबू आहे फार. तर प्राजक्ताने मला नेहमी या संदर्भातले पेपर्स काढून दिले. जर्नल्स सुचवले. माझ्या बरोबरीने तिने ते वाचले. माझ्या बरोबरीने अभ्यास केला आणि डिस्कशन्स करायला एक माणूस जे लागतं, तशा या दोघी होत्या, की मी त्यांच्याशी कुठल्याही क्षणी माझ्या डोक्यात आलं, अगदी रात्री 3:00ला झोपेत काही सुचलं, तरी मी फोन करून त्यांना उठवायचे, की मला असं-असं डोक्यात आलंय, आपण असं करून बघूयात का? म्हणजे इतकी ह्या सगळ्यांची मदत होती मला, की ह्यांच्याशिवाय मी पुढे जाणं अशक्य होतं आणि आहे. खरी गोष्ट आहे. म्हणजे हे एक टीम वर्क असतं. खरं येस. सांगायचं तर अशा प्रकारची पुस्तकं जेव्हा परदेशी लिहिली जातात तेव्हा त्यांच्याकडे एक ऑफिशियल टीम असते हा सगळा रिसर्च वर्क करण्यासाठी. हे आपण नेहमी ऐकतो. बरोबर आहे. जे भारतातल्या लेखकांना ते इतके सुदैवी नाहीयेत त्या बाबतीत. पण तरी देखील आपण माणसांच्या बाबतीत सुदैवी आहोत, मित्रमैत्रिणींच्या बाबतीत सुदैवी आहोत. अगदी. त्याचा नक्की तुला उपयोग झाला. थोडंसं लेण्या हा विषय कधी-कधी असं वाटतं, की आपण जेव्हा पाहायला जातो तेव्हा एक 2-3 लेण्या किंवा केव्स पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की हे सगळं सारखंच आहे. तर ते त्यातली थोडीशी काही प्राथमिक माहिती तू आम्हाला सांगशील का? जी आणि जरी आपण पुस्तकाचा विषय सांगायचा नाही असं म्हटलंय, तरी देखील कल्लोळ तीर्थचा जो बेस आहे, की नुसत्या लेण्या असं नाहीये, तर लेण्या आणि ध्वनिलहरी यांचा संबंध ही एक वेगळीच संकल्पना आहे. कारण नुसत्या लेण्यांवर कदाचित पुस्तकं येऊ शकतात. पण हे जी सांगड तू घातलीयस, तर हे तुझ्या डोक्यात कसं आलं? म्हणजे हे पाहता-पाहता हा विचार कसा आला मनात तुझ्या? अ, ले लेणी खरं सांगायचं झालं तर इतका समृद्ध वारसा आहे आपला भारतातला आणि आपल्याकडे 3 प्रकारच्या लेणी आहेत. एक बौद्ध, एक हिंदू आणि तिसऱ्या जैन. आणि ह्या तिन्हींची रचना इतकी वेगळी आहे. अ, खरं तर असं होतं लोकांचं, की 1-2 लेणी पाहिल्या की त्यांना ते कंटाळून जातात. म्हणतात सगळं सारखं दिसतंय. कारण काय होतं, की त्याच्या मागचा बेस माहीत नसतो. सगळ्यात मुख्य जी गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्या केव्हमध्ये जेव्हा जातात लोकं, तेव्हा त्यांना आश्चर्य असतं, की "अरे बापरे! हे केवढं मोठं आहे. हे कसं घडवलं असेल? हे कसं काम केलं असेल? छतावरचं काम कसं केलं असेल?" पण मग नंतर जसं-जसं ते बघत जातात ना, त्यांना तिथलं सारखेपण दिसायला लागतं. पण खरं सांगितलं तर सारखेपण अजिबात नाहीये. टोटल आपण भारताचा विचार केला तर 1200 लेणी आहेत आणि त्यातली फक्त 1000 लेणी आपल्या महाराष्ट्रात आहेत. आपला जो अग्निजन्य खडक आहे, महाराष्ट्रात आपल्याला जो अग्निजन्य खडक तयार झाला, त्याच्यामुळे इथं लेणी कोरणं खूप सोपं झालं आणि जवळपास 1000 तिन्ही प्रकारच्या लेणी आपल्या महाराष्ट्रातच आहेत. अ, ह्या लेण्यांचा जो विषय आहे ना, तो आपल्या देवदेवतांशी निगडीत आहे. देवदेवतांशी निगडीत म्हणण्यापेक्षा पुराणं जी आली आपली, वेदांमध्ये आपल्याला अ, ज्या काही कन्सेप्ट सांगितल्या गेल्या आहेत, त्याचं जे कथारूप आहे पुराणांमध्ये आलेलं, हे सगळं या लेण्यांमधनं मांडलेलं आहे. मी अगदी थोडक्यात सांगते तुम्हाला आणि त्या लेणी ज्या घडवल्या आहेत, त्या प्रत्येक ठिकाणच्या लेणी ह्या वेगवेगळ्या घराण्यांनी बनवल्या आहेत. कुठं राष्ट्रकूटांनी बनवल्या आहेत, कुठं चालुक्यांनी, कुठं चौलांनी बनवलेल्या आहेत. पल्लवांनी केलेल्या आहेत आणि ह्या प्रत्येकाची वेगळी-वेगळी पद्धत होती घडवण्याची. त्यांचे त्यांचे त्या एरियातल्या संस्कृतीचा ह्याच्यावर इतका पगडा आणि परिणाम होता, की चेहऱ्यांपासून चेहरेपट्टी, अलंकार, शरीराची ठेवण हे त्या-त्या प्रदेशाचं झालेलं आणि असे
इतके बदल आहेत त्याच्यात आणि बघायला गेलं तर बारीक-सारीक म्हणजे 2 जरी एकसारखी शिल्प असली, विष्णूची 2 शिल्प जरी शेजारी-शेजारी असली, तरी त्याच्यात इतके बारकावे वेगवेगळे असतात. पण हा शेवटी अभ्यासाचा भाग आहे आणि आवडीचा भाग आहे शेवटी. त्यामुळं ते बघण्यात एक वेगळी मजा असते आणि तुम्ही जे म्हटलात, की कल्लोळ तीर्थाचा विषय अ, तर मी जेव्हा फिरत होते या लेणी बघत आणि मी सुरुवातच अभ्यासाने केली. म्हणजे एखाद्या लेणीला जायचे तेव्हा मी त्याचा संपूर्ण अभ्यास करून, नोट्स काढून अशीच जात होते. आणि जे मी लिहून घेतलेले ते मी तिचा क्रॉस चेक करत होते त्या पद्धतीने. आणि एका लेणीत हे करत असताना मला स्ट्राईक झालं, की अरे काहीतरी जाणवतंय. आणि वेगळ्या फ्रिक्वेन्सी होत्या त्या. एक तर पॉझिटिव्हिटी असते सगळीकडे भरून राहिलेली आणि काहीतरी म्हणजे माझं माझीच मोठमोठ्याने गाणी म्हणणं चाललं होतं आणि त्यातनं मला ते स्ट्राईक झालं, की अरे काहीतरी वेगळ्या वाइब्स येतायत माझ्याकडं आणि त्या रीतीनेच मी त्याचं मग पुढं, की काय असावं नेमकं? त्यानी मी थोडंसं अभ्यास केला आणि त्यातनं मला हा विषय स्ट्राईक झाला. आणि हा खूपच अभिनव कल्पना आहे असं मला वाटतं. म्हणजे फक्त लेणी ही बॅकग्राऊंड ठेवून कादंबरी लिहिणं हा एक वेगळा विषय होऊ शकतो. पण मला वाटतं याच्यात तुझं इंजिनियर असणं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधला एक्सपर्टीज असणं, हे सगळं पण ह्याच्यात खूप तुला मदत झाली असेल हे सगळं समजायला. बरोबर. पण हे सगळं करताना हे सगळं संशोधन तुला तुझे काही विशेष अनुभव आहेत का? म्हणजे जेव्हा तू हा सगळा प्रवास करत होतीस ते, म्हणजे जसं आत्ता एक तू म्हणलीस की मला ध्वनिलहरी हा एक डोक्यात एकदम ते क्लिक झालं. तसे तू एवढा प्रवास करतेस त्यानिमित्ताने तुला काही लोक भेटले असतील किंवा तू त्या निमित्ताने लोकांशी बोलली असशील, संवाद साधला असेल, तर त्यावेळेचे काय अनुभव आहेत का तुझे? अ, अनुभव तर खूप आहेत आणि ज्या ठिकाणी मी गेले, त्या ठिकाणचे जे लोकलाइट्स असतात. आता 2 प्रकारे होतं, की तिथल्या लोकांना काही माहीतही नसतं. म्हणजे आपण जसं म्हणतो जिथं पिकतं तिथं विकत नाही. अशी पण गत होती आणि काही-काही ठिकाणी तिथले जे अभ्यासक होते अ, त्यांची खूप मदत झाली मला. 1-2 ठिकाणं तर अशी होते, की कुणीच माहिती सांगायला नाही आणि अगदी अ, म्हातारे ग्रामस्थ ज्यांचं वय अगदी 80-90 ला टेकलेले, अशा लोकांनी येऊन मला माहिती दिली आणि अर्थात मी विषय कुठे डिस्क्लोज करत नव्हते आणि मी त्यांना जस्ट सांगायचे, की मी अभ्यासक आहे आणि मी पुस्तक लिहीत आहे याच्यावर. तर तसे अनुभव खूप आहेत. म्हणजे अ, अ, एकच हे आहे इथल्या जवळचीच लेणी आहे आणि जवळपास त्याला 100 पायऱ्या आहेत. तर आणि त्या इतक्या अवघड आहेत उंच. पण एक म्हातारे आजोबा माझ्यासाठी चढून वर आले, की नाही, ती करतीये आणि त्यांनी मला इतक्या काही गोष्टी, की ज्या अजून कुणाला माहीतही नाहीयेत तिथल्या. भुयारी मार्गांपासून वगैरे त्यांनी मला इतकी माहिती दिली. उदयगिरीला असेच एक आजोबा आले होते मला माहिती सांगायला. तर असे खूप अनुभव आहेत आणि समृद्ध करणारे अनुभव आहेत खरं म्हणजे. खरंय. पण हे सगळं करत असताना तू रिसर्च करत होतीस आणि एकतर मला विशेष वाटतंय की खरं म्हणजे हे सगळं व्हिज्युअल मीडिया आहे तसं पाहिलं तर लेणी. त्यांच्याबद्दल लिहिण्यापेक्षा ते दाखवणं हे कदाचित जास्त सोपं असेल आणि तू स्वतः उत्तम फोटोग्राफी करतेस. तर तुला असं नाही वाटलं का की हे आपण व्हिडिओ माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावं? तर तुला म्हणजे मुळात पुस्तक हा विचार कसा आला? आणि त्यातून समजा पुस्तकच करायचं असतं तरी तू रिसर्च पेपर किंवा प्रबंध करू शकली असतीस त्याच्यावर. तर तू कादंबरीचा फॉर्म का निवडलास? अ, खूप छान प्रश्न आहे हा. खरं तर जेव्हा मला मी अभ्यास करत होते आणि रिसर्च अनुषंगानेच माझं काम चाललं होतं, तेव्हा माझ्या सगळ्यात आधी तर डोक्यात पेपर करायचा हेच होतं. आणि मी जेव्हा वेगवेगळे जर्नल्स पाहत होते, शोध म्हणजे वाचत होते, तेव्हा कुठेतरी मला जाणवलं, की पेपर्स कोण वाचतं? की ज्यांना त्यातली आवड आहे, जे त्याच्यात काही करू इच्छितात किंवा रिसर्च करत आहेत. असेच लोकं हे पेपर्स फक्त वाचणार आणि मग असं वाटलं, की हे खूप लिमिटेड होऊन जाईल एका गटापुरतं, ग्रुपपुरतं होऊन जाईल.
मग कुठेतरी हे तर होतंच, की माझं काम आहे, माझं संशोधन आहे, तर ते कुठेतरी माझ्या नावावर राहावं, ही तर इच्छा होतीच. पेटंटला आपल्याकडे खूप लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे पेटंटसाठी मी जाऊ शकणार नव्हते. तर मग तिसरं काय आहे? तर पुस्तक आहे. मग पुस्तकाचा विचार सुरू झाला माझा. पण परत हेच झालं, की मग मी माहिती स्वरूपात लिहायचंय का? इतका सुंदर काव्यात्मक विषय आहे हा आणि इतका कलेचा विषय आहे आणि मी असं माहितीपर लिहिणार आहे का सगळं? माहितीपर पुस्तकं आहेच आहेत ना. ती पण कोण घेतं? जे माझ्यासारखे अभ्यास करतायत तेच घेतायत. मग परत वाटलं, की नाही हा खूप कमी होऊन जाईल वाचक वर्ग. मग वाटलं, की आपण हे कथेच्या स्वरूपात घ्यावं आणि तिथून कुठेतरी मग माझ्या डोक्यात कादंबरीचा विषय सुरू झाला आणि अ, म्हणायला गेलं तर जसं-जसं मी फिरत होते, तसं-तसं मी लिहीत पण होते. म्हणजे कुठेतरी अभ्यास आधी सुरू झाला आणि कुठेतरी नंतर अभ्यास आणि लेखन पॅरलल पण सुरू झालं. म्हणजे मी ॲक्चुअली जिथं जाऊन यायचे किंवा नुसत्या लेणी नाही, तिथला आजूबाजूचा निसर्ग किंवा तिथं जाण्यापर्यंतचा रस्ता, हेच इतकं काही देणारं असायचं, की ते ताजं असतानाच मी लिहायला सुरुवात केली होती, की मांडून तर ठेवू, मांडून तर ठेवू, असं झालं माझं आणि मग त्याच्यातनं मग ही कल्लोळ तीर्थ ही कादंबरी निर्माण झाली. अच्छा, मगाशी तू बोलताना म्हणलीस की दोन्ही कादंबऱ्यांचा काळ वेगळा आहे आणि त्यामुळे त्याची भाषा पण वेगळी आहे. हो. बरोबर आहे. तर खरं तर आपण हा आज कार्यक्रम करतोय, पण मला म्हणजे खरंच तुला असं सांगावंसं वाटतं की ही पुस्तकं आम्हाला इथे तेवढी पटकन उपलब्ध होऊ शकत नाहीत. तर त्या भाषेचा एक नमुना म्हणून काही एखादा उतारा किंवा थोडंसं तू वाचून दाखवशील का? अगदी जरूर, जरूर. अ, त्यातनं वाचकांनाही कल्पना येईल की हे कसं लिहिलेलं आहे त्यांची, येस. त्यांना अजून इंटरेस्ट येईल त्याच्यात. मी कल्लोळ तीर्थमधला थोडा वाचते. अगदी 2-2 मिनिटाचेच पॅरा घेतेय मी. आणि नंतर अनादी सिद्धामधला वाचते. चालेल. इथे लेणींचं मंदिरच करून टाकल्याने तशी गर्दी होती. बाहेरची हार फुलाची दुकानं, खेळण्यांची दुकानं पाहून अद्वैतने नकळत आपल्या कपाळावर हात मारून घेतला. प्रत्येक लेणीतल्या शिवलिंगाला हळद-कुंकू आणि फुलांचा अभिषेक झालेला. आज पौर्णिमा असल्याने गर्दीचं प्रकरण लवकर उरकणारं नव्हतं. तो समोरच्या कट्ट्यावर येऊन बसला. सोबत आणलेल्या टिपणातून त्याने पुन्हा नजर फिरवली. 8 लेणींचा समूह. तो बसल्या जागेवरूनच न्याहाळत राहिला. मधल्या वेळात त्याने बाहेर जाऊन खाऊन घेतलं. आपली किटली असती तर रात्रभर पुरेल इतका चहा भरून घेतला असता. किटलीची आठवण आली तसा तो स्वतःशीच हसला. अंधारू लागलं. गर्दी ओसरली. गलका कमी होऊन शांत वाटायला लागलं. आजूबाजूची झाडांची सळसळ थेट पोहोचणारी. चंद्राचा प्रकाश काळ्या पत्थरावर मखमल होऊन उतरू लागला. आभा, चंद्राची आभा. ननू. त्याला ननू आठवला. जोगियाच्या किल्ल्यात शालीत पाय दुमडून बसलेली करुणा आठवली. शेकोटीच्या प्रकाशात लखलखणारी शिल्प डोळ्यांसमोर आली आणि तो अस्वस्थ झाला. रात्रीच्या प्रकाशात लेणीचा अभ्यास तसाही होणार नव्हताच. त्याने सगळ्या गुंफातून एक नजर टाकली आणि तो पुन्हा समोर येऊन बसला. बसल्या जागेवरूनच त्याला दुर्गेचं शिल्प स्पष्ट दिसत होतं. चंद्राची मोहिनी पसरली तशी दुर्गा रुपेरी दिसायला लागली. पाषाणाचा अंशही नसावा. प्रकाशाने अभया इतकी जिवंत केली. झिरीमिरी किरणांनी तिचे हावभाव अजूनच प्रसन्न झाले. अद्वैत जागचा उठला. जवळ जात त्याने त्या निर्माणाला स्पर्श केला. अवघा हात चंद्रप्रकाशाने भिजला. शिल्प चांदणं देऊ करत होतं आणि अद्वैत चांदीच्या ज्वाळांमध्ये
आकारांची अनुभूती घेत होता. प्रकाशम तो बोलला आणि सर्जनाच्या चांदण्यात हलकेच तरंग उमलले. वा, खूपच सुंदर. मला वाटतं नुकतीच कोजागिरी पार पडली आहे आणि लोक अजूनही त्या चंद्र चांदण्यांच्या विश्वात आहेत. आणि वाचताना या मलाही लेणी असं जाणवत होतं की तू पूर्णपणे त्या वातावरणात जाऊन हो. हे वाचतेस. नाही, माझ्या खूप आवडत्या लेणी आहेत ह्या. म्हणजे पूर्णपणे जंगलात आहेत. 8 लेणींचा समूह आहे आणि खूप सुंदर विजयवाडाच्या जवळ आहेत त्या लेणी. अच्छा. अ, आता अनादी सिद्धामधला छोटा पॅरा घेते. अम्मा गर्भगृहाच्या पायरीवर बसली. पटलावरील आकार मोहून टाकत होते. स्तंभांची रचना स्थळाचे गांभीर्य वाढवणारी. इथे चेतना आहे. तुझी तपस्या, ज्ञान, यज्ञ म्हणजे या 3 गुंफा, त्यातील देवता. इथे केवळ देवत्व नाही की मूलतत्व नाही. इथे आत्म्याचे ठायी प्रीती आहे. भक्तीचे चित्त आहे. काळ म्हणजे मार्ग. तू निवडलेली, तू चालत असलेली वाट दीर्घायुषी आहे. पुढे सहस्त्र संवत्सर ही धरा तुझ्या कार्याने उजळलेली असेल. हे गिरिजाल, त्यांचा कुसुंबी देह, या गर्भगुंफा आणि त्यातील तू निर्मिलेले शिल्पपट सौंदर्याची प्रतिमा म्हणून तळपतील. तू केवळ शिल्पिनी नाहीस रेवती, तू मर्यादेपलीकडची जाणीव ओळखण्याची शक्ती आहेस. हरितीपुत्रांच्या राज्यात तुझे स्त्रीत्व अखंड दुमदुमेल. ही शिल्पे, त्यांची उदात्तता, धारांची तीक्ष्णता केवळ ती तू घडवली म्हणून संपूर्ण आहेत. हे पाषाण इतके स्थिर आहेत की असे वाटावे सारी पृथ्वी त्यावर स्थिरावली आहे. ही शाश्वतता तुझ्या कार्यातून धीरता देते, गंभीरता देते. तुझी इथली समरसता या शैलांच्या ध्वनीतून उमटते आहे. त्यांनी तुला रूपरेखा सांगावी आणि तू घडवत जावी इतकी एकजीवता. दिवस रात्र इथे आयुधे चालतात. कलेला, श्रद्धेला आकार दिला जातो. अनेक धुलीकण वाऱ्यावर पसरून व्यापून राहतात सारा प्रदेश. त्यांमध्ये कार्यमग्न दिसत राहणारी तू म्हणजे शिल्पकलेची अखंड समाधी भाषा. तू माझा, अवंतीचा, हरिदत्तांचा, साऱ्या नगरीचाच अभिमान आहेस रेवती. रेवती धावतच जाऊन अम्माला बिलगली आणि अम्माने तिच्या मस्तकावर हस्त ठेवत तिला कवेत घेतले. वा, लेखकाकडून हे ऐकणं यासारख्या आनंदाचा भाग नाही. थँक्यू. पण हे ऐकताना मला असं जाणवत होतं की ही दोन्ही पुस्तकांची भाषा असेल, जरी एखादी 20व्या शतकातली असेल, एखादी जुनी असेल, तरी हे सगळं पुस्तकात लिहिताना किंवा कागदावर उतरवताना मुळात तुमची भाषा, तुमची साहित्याची जाणीव हे सगळं सशक्त असणं खूप आवश्यक. त्याच्याशिवाय, कारण मला माहितीये तू इंजिनियर आहेस, त्यामुळे आपल्या डोक्यात कल्पना खूप असतात, पण त्या कागदावर जेव्हा उतरवायच्या म्हणतो आपण तेव्हा जरा प्रश्न येतो. तर त्यासाठी म्हणजे मुळात तुझी भाषा किंवा एकूण साहित्याची जाणीव हे सगळं इतकं चांगलं असण्यामागे काय पार्श्वभूमी आहे? म्हणजे तुझं वाचन मुख्यतः मला विचारायचं. खरं सांगायचं तर घरातलं वातावरण खूप म्हणजे वातावरणामुळे झालं हे. माझे बाबा खूप चांगले वाचक आणि त्यांचं म्हणजे नाट्य क्षेत्रात त्यांचं खूप मोठं काम आहे. नगरचा म्हणजे ते दिग्दर्शन करायचे आणि नगरचा जो त्यांचा दिग्दर्शनाचा काळ आहे तो नगरचा नाट्य क्षेत्राचा गोल्डन पिरियडच मानला जातो. म्हणजे सदाशिव अमरापूरकरांसारखे जे नाट्य क्षेत्रातले लोक आहेत ते बाबांच्या हाताखाली घडलेले आहेत. आणि बाबा नाटक बसवायचे, नाटक पाहायचे, सिनेमे पाहायचे, तर त्यांनी त्यांच्या नजरेने मला नेहमी दाखवत राहिले ह्या गोष्टी. आणि त्याचा खूप म्हणजे व्हिज्युअलायझेशनसाठी जे आपण म्हणतो, तर त्याचा मला खूप उपयोग झाला.
आणि ते ज्या पद्धतीने वाचायचे किंवा वाचून दाखवायचा त्याचा खूप मोठा इफेक्ट होता माझ्यावर लहानपणापासून. दुसरी गोष्ट माझं लिखाण किंवा कविता म्हटलं तर म्हणजे लालित्याकडे बरचसं झुकणारं आहे. तर मुळामध्ये माझ्या आणि माझ्या ताईचं बॉन्डिंग खूप म्हणजे खूपच स्ट्राँग बॉन्डिंग होतं आणि ताई माझी उत्तम वाचक होती. अ, मला आठवत नाही की ताई असेपर्यंत म्हणजे ताई नगरमध्ये असेपर्यंत अशी एकही रात्र गेली की तिने मला कुशीत घेतलं नाहीये आणि झोपताना तिने मला कविता ऐकवल्या नाहीयेत. असं कधी झालं नाही. ती रोज मला वेगवेगळ्या कवींच्या कविता ऐकवायची, त्याचे अर्थ समजून सांगायची. ते म्हणण्याची पद्धत तिचे अ, ऐकत-ऐकत मी लहानाची मोठी झाले. तो रिदम माझ्या कानात सतत आजही आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून कुठेतरी मी लेखनाकडे वळले असं मला वाटतं. म्हणजे सुरुवात तर असं कुठं नव्हतं, की मला लेखक व्हायचंय किंवा मी कादंबरी हे नाही, हे होत आलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर माहीत नाही, पण असं मला कधी विचार नाही करावा लागला किंवा फॉर्म ठरवावा नाही लागला. आतनं येत गेलं आणि मी लिहीत गेले. असं झालेलं आहे. म्हणजे उमलत गेलं आणि ते उतरत गेलं. असं वा, झालंय ह्या पुस्तकांच्या बाबतीत. खूप सुंदर वाक्य म्हणलीस तू आता, की उमलत गेलं आणि उतरत गेलं. हॅट्स ऑफ टू यू. मला वाटतं थँक इथेच म्हणजे फक्त पुस्तकाच्या काळापुरतच आपण लेखक असतो असं नाही, सतत आपण ते जगत असतो, लेखन सतत जगत असतो, असं अगदी. मला तुझं बोलणं ऐकताना सतत जाणवतंय. कारण आता आपण फक्त ही 2 पुस्तकं हा मोठा विषय घेतो, पण मला माहितीये की आपल्या प्रतिभाच्या सदरामध्ये अ, पात्रपत्र हा असं एक सदर होतं, सहयोगीचं जे फेसबुकवर सदर होतं. आणि त्यात तू जी.ए. कुलकर्णींच्या पिंगळा वेळ या पुस्तकातल्या एका पात्राला तू पत्र लिहिलं. म्हणजे मुळात जी.एनची पुस्तकं वाचणं, ती समजणं आणि त्याच्यावर आपण काहीतरी बोलणं, यासाठी नक्कीच स्वतःचं वाचन खूप चांगलं असावं लागतं. त्याची समज चांगली असावी लागते. तर असं म्हणजे अशा प्रकारचं तू म्हणजे मी तर हे 2च तुझ्या हे वाचलेले आहेत. एक तर ते आणि आणि येस. स्पर्श सिनेमा जो होता, त्यातला अनिरुद्ध आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा रोबोट यांची सांगड घालून तू एक गोष्ट लिहिली होतीस. तर तू ह्या प्रकारचं लेखन म्हणजे छोटं-मोठं लेखन असं आधी करतही होतीस का? त्या पुस्तकाच्या आधी? अ, छोटं-मोठं लेखन म्हणजे माझा स्वतःचा ब्लॉग आहे अस्पर्शित. त्यावर पण मी खूप लिहिले असं नाही. म्हणजे लिहिलेलं आहे, पण ते मी शेअर करायला मला फार काही असं मी केलं नाही त्याच्या आधी कधी. किंवा कविता पण आहेत. कविता करते आहे मी खूप आधीपासून. पण मी त्या खूप कमी शेअर करते. म्हणजे नाही वाटत मला शेअर कराव्याशा. आणि लहान-मोठे उतारे किंवा वेगवेगळ्या नगरमध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज चालतात त्याच्यासाठी स्क्रिप्ट्स वगैरे असं मी बरचसं ह्यापूर्वी केलेलं आहे. पण कल्लोळ तीर्थ हा माझा स्वतःचा म्हणून पहिलाच मोठा प्रोजेक्ट. पण हे एकदा तू ठरवलंस की आता मला ही कादंबरी लिहायची. तर असा विषय आणि त्याची कादंबरी हे लिहिताना एक धोका असा असतो, की जर वाचकाला त्याची विश्वासार्हता नाही वाटली, तर मग म्हणजे तुमची सगळी मेहनत ही वाया जाऊ शकते. आणि कुठल्याही एका पॉइंटला जर वाचकाला असं वाटलं की हे खोटं आहे, कारण ह्या सगळ्या प्रत्यक्ष जागा आहेत, त्यामुळे ती वर्णनं कदाचित इतरांनाही माहिती असतील. आणि त्यात कुठेतरी जर आपण कमी पडलो किंवा ते जर वाचकाला खरं नाही वाटलं, तर त्या पूर्ण पुस्तकाची विश्वासार्हता कमी होऊ शकते. विशेषतः अशा विषयांच्या बाबतीत. हं, हं. तर ह्याची सांगड तू कशी घातलीस? म्हणजे तुझी कल्पनाशक्ती आणि प्रत्यक्ष लेणी किंवा पण तो थोडासा कारण वृक्ष विषय आहे. तर ह्याची सांगड तू कशी घातलीस? नाही मुळामध्ये तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे अभ्यास करूनच जात होते आणि काही-काही ठिकाणं तर अशी आहेत, की तिथं मला वाटलं नाही, की लोकांनी पोहोचावं. ती नावं मी बदलली सरळ. म्हणजे की नाही, ते व्यवस्थित इंटॅक्ट राहिलेले आणि ते तसंच राहावं, असं काही-काही ठिकाणं मला वाटली. तिथली मी नावं टाकली नाहीत. पण कसं आहे ना, की विश्वासार्हता म्हणण्यापेक्षा आपला बेसच इतका तगडा आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या वेदातनं, पुराणातनं, गीतेतनं ह्याच्यातनं पुढे आलेल्या आहेत. मी फक्त त्याचं कनेक्शन दाखवून दिलं, की अरे ह्या गोष्टी कनेक्टेड आहेत. म्हणजे कल्लोळ तीर्थमध्ये फिजिक्स आणि शिल्प ह्यांची सांगड होती आणि अनादी सिद्धामध्ये
आपल्या ह्या सगळ्या ग्रंथांची आणि लेण्यांची सांगड घातलेली आहे. तर ह्या सगळ्याचा मी अभ्यास केलाच. म्हणजे सगळे वेद वाचले, उपनिषदं वाचली, पुराणं वाचली, गीता वाचली, त्यांचा अभ्यास केला, ज्ञानेश्वरी वाचली. ज्ञानेश्वरीत कितीतरी ठिकाणी वेरूळचा उल्लेख येतो. अ, आणि ज्ञानेश्वरांनी कितीतरी वेरूळमधल्या ओव्यांवर अ, शिल्पांवर ओवी केलेल्या आहेत. त्यांचा सगळ्यांचा अभ्यास केला आणि ह्या सगळ्याची मला खूप हेल्प झाली विषय मांडायला. आणि हा स्ट्रॉंग इतका बेस आहे त्यामुळं विश्वासार्हता राहीलच असा म्हणजे कुठं मला शंका नाही वाटली, की आपण चुकीचं काही मांडतो आहोत का? पण त्यामुळेच तू पुस्तकाच्या शेवटी संदर्भ सूची पण दिलीस मला वाटतं. हो. संदर्भ सूची देण्यामागचं कारण असं होतं, की मुळामध्ये अ, फक्त ध्वनिलहरी आणि शिल्प असा तो अभ्यास नाहीये. त्याच्यात 2-3 विषय समाविष्ट होते आणि कल्लोळ तीर्थाची थीम अशी आहे ना, की त्यातले नायक-नायिका त्या कथेतनं तो विषय उलगडत जातायत. त्यामुळे जो मेन संशोधन आहे ते कुठेतरी स्कॅटर्ड होत पुढे येतं. आणि मग ते अंतिम एका डिसिजन पर्यंत, अंतिम एका निर्णयापर्यंत पोहोचतंय. तर मला कुठेतरी वाटलं, की एका सायंटिफिक लँग्वेजमध्ये लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, की मी काय त्यांना नेमकं काय दिलंय. जे जे तुकड्यांमध्ये येते अख्ख्या कादंबरीत, ते कुठेतरी एकसंधही त्यांच्यापर्यंत पोहोचावं. आणि हे सगळं करण्यामागचा हेतू हाच होता, की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. लोकांना कळावं, की हा किती समृद्ध वारसा आहे. आणि जसं आपण बोलताना मी म्हटलं, की जेव्हा प्रेम उत्पन्न होईल तेव्हाच संवर्धन होईल. त्यामुळं कुठेतरी ह्या गोष्टी संवर्धनाकडे पण आपण बघणार आहोत. तर म्हणून मग मी प्रयत्न केला, की तो शोध मी तसाच्या तसा द्यावा. आणि खूप म्हणजे कन्स्ट्रक्शन वाईज सुद्धा इतकं मोठं काम करून ठेवलेलं आहे या लेण्यांचं. इव्हन देगलूरकर सरांना म्हणजे कल्लोळ तीर्थाचं प्रकाशन देगलूरकर सरांच्या हस्ते झालं, शुभ हस्ते झालं. आणि देगलूरकर सर लेणी, मंदिरं, शिल्प ह्यातला शेवटचा शब्द आहे आज. म्हणजे ते सांगतील तो शेवटचा शब्द आहे. आणि पुस्तक त्यांना पाठवताना मी इतकी टेन्शनमध्ये होते, की हे सगळं ते कसे घेणार आहेत? मी इतकं नवीन काय-काय मांडून ठेवलंय ह्याच्यामध्ये. म्हणजे लेण्यांचे प्रकार, कन्स्ट्रक्शनमध्ये कसे बदल करत गेले, लेण्यांचे हेतू कसे होते किंवा आत्तापर्यंत लेणी का निर्माण झाल्या? या हेतूवरच मी प्रश्नचिन्ह हे केलं, की का बरं नाही इतिहासकारांनी ह्याच्यावर प्रकाश टाकला? तर कुठेतरी मनात भीती होती, की देगलूरकर सर हे सगळं कसं घेतील? पण जेव्हा फोनवर तर नाहीच त्यांनी "ठीक झालंय" असं त्यांनी मला सांगितलं आणि मी खूप टेन्शनमध्ये होते, की आता प्रकाशनाच्या वेळी सर माझा कान धरणार आहेत. पण सरांनी इतकं छान सांगितलं सगळं आणि मला म्हटले, की "तू खूप योग्य मार्गाने लिहितेस आणि योग्य मार्गाने चाललंय. तू जे लिहिलंय त्याच्या शक्यता नाकारता येतच नाहीये. तर तू त्याच्यावर पुढे संशोधन करत राहा." तर कुठेतरी ते एकसंध आल्यामुळं ते पोहोचायला जास्त सोपं जाईल असं वाटलं. म्हणून मी तसं घेतलं आहे त्याच्यामध्ये. तू आता देगलूरकर सरांचा उल्लेख केलास त्यावरनं मला अजून विचारावंसं वाटतं की त्यांच्यासारखं इतरांनी म्हणजे साहित्य क्षेत्रातले असेल किंवा त्या स्थापत्य क्षेत्रातले असेल त्या विषयांची अकॅडमिकली पण संबंधित असेल अशा लोकांनी या पुस्तकाचं स्वागत कसं केलं? अ, असं ग्रुप करण्यापेक्षा मी म्हणते ज्यांनी वाचलं ना, सगळ्यांनीच खूप चांगल्या रीतीने पुस्तकाला घेतलं आहे आणि एक वेगळा प्रयत्न आणि प्रत्येकाला अर्थात भावण्याचे विषय काहींना भाषा आवडली, काहींना त्यातली पात्र आवडली, काहींना करुणा खूप आवडली त्यातली जी नायिका आहे. मला खूप स्पेशली तरुण मुलांचे मला खूप फोन आले, की अशी मैत्रीण असेल तर मग काय हवं अजून? असं सुद्धा झालं. अ, प्रत्येकाचं हे वेगळं होतं बघण्याचा दृष्टिकोन. पण असं कुठं निगेटिव्ह मला आजपर्यंत एकही नाही आलं, की हे तू चुकीचं मांडलंयस किंवा असं होऊ शकत नाही. असं झालं नाहीये. मला खूप वाटतं छान हेच रिस्पॉन्स आला. हेच तुला मिळालेली मोठी पावती असेल कारण एवढ्या सगळ्या कामानंतर कारण चुका काढायला लोक बस तयारच असतात
जर हो, काढायचे खरंच असतील. आहे. पण खरंच अशी आहे. जर वेगवेगळ्या वयोगटातनं तुला ही प्रतिक्रिया मिळत असेल तर मला वाटतं तेच त्याचं मोठं श्रेय आहे. अगदी. खरं तर तू आता म्हणलीस की करुणाबद्दल तू उल्लेख केलास. खरं म्हणजे आपण माणसांच्या बाबतीत जेव्हा आपण असं म्हणतो की डोंट जज द बुक बाय द कव्हर, हे वेगळ्या संदर्भात म्हणतो आपण, पण पुस्तकाच्या बाबतीत ते खूप महत्वाचं आहे. कारण ते पहिलं दृश्य स्वरूप आहे त्याचं की ज्याने लोक पुस्तकं उचलतील. तर या दोन्ही पुस्तकांच्या कव्हरचा किंवा त्यातल्या पात्रांच्या नावांचा असा काही वेगळा विचार केला होतास का? कव्हरचा खरं म्हटलं तर मी स्वतः केला नव्हता. मी जे म्हटलं माझी मैत्रीण प्राजक्ता, दोन्ही कव्हर्स तिचेच आहेत आणि त्यासाठी काढलेले फोटो किंवा फ्रेम कशा घ्यायच्या, हे सगळं तिने डिसाईड केलं होतं आणि मी फक्त तिच्या हाताला हात लावून होते, की तू म्हणशील तसं. पण दोन्ही म्हणजे कल्लोळ तीर्थमठचं तर जे आहे शिल्प ते आमच्या सगळ्यांचंच खूप आवडीचं आहे. आपण जर वेरूळला कधी गेलो, तर मी तुम्हाला दाखवेल ते शिल्प. अत्यंत सुंदर शिल्प आहे 21 नंबरच्या केव्हमधलं आणि हा शिवगण आहे. म्हणजे तो कृष्ण नाहीये, हा शिवगण आहे. शिवाचं तांडव नृत्यातलं शिल्प आहे ते. अत्यंत सुंदर आहे. म्हणजे त्याची लय जाणवते. त्याने आत्ताच गिरकी घेतलीये, असं जाणवतं आपल्याला. इतकं ते जिवंतपणा आहे त्या शिल्पामध्ये आणि त्याच्या शेजारी काही वादक शिवगण आहेत, त्यातला तो गण आहे. आणि दुसरं जे आहे ते मला स्वतःला शिल्पिनी हवी होती. मला कुठेतरी वाटत होतं, की कव्हरवर शिल्पिनी यावी. म्हणून मग तिने त्या पद्धतीने अरेंज करून फोटो सेशन केलं. पात्रांचं नावं म्हणाल तर खरंच अ, बऱ्यापैकी माझ्याकडनं विचार झाला. कल्लोळ तीर्थाचं नायकाचं नाव अद्वैत आहे आणि कुठेतरी कलेशी किंवा ह्याच्याशी एकरूपत्व, जोपर्यंत एकरूप तो स्वतः कलाकार आहे पुस्तकामध्ये. जोपर्यंत आपण एकरूप होत नाही ना, तोपर्यंत नाही आपण त्याच्यातलं काही चांगलं काढू शकत. म्हणून मग मी त्याचं नाव अद्वैत ठरवलं होतं आणि ह्याच्यामध्ये रोमचे काही संदर्भ आहेत कल्लोळ तीर्थमध्ये. तर त्याच्यातलं पिएता जे आहे स्कल्पचर, तर त्या पिएता या नावावरनं मग मला करुणा हे नाव सुचलं आणि नायिकेचं नाव मी करुणा दिलं. बाकीची जी पात्र आहेत ती त्या त्यांच्या कॅरेक्टर प्रमाणे कुणी खूप माया करतंय किंवा आदिवासी आहे. तर त्या ह्यानी मी विचार करून ती नावं ह्याच्यात जो ननूचा उल्लेख आला तो एक आदिवासी आहे. तर तसा विचार माझ्याकडनं झाला नक्कीच. अ, अनादी सिद्धाचं म्हणाल तर अनादी सिद्धाची गोष्ट थोडी वेगळी आहे. अनादी सिद्धामध्ये म्हणजे बदामी तुमच्यापैकी किती जणांनी पाहिलंय मला माहित नाही. पण बदामीच्या अ, अ, लेणीचा डोंगर आणि त्याच्या समोरचा डोंगर. मला वाटतं सुभेदार सरांना लिंक लागू शकेल. या टोटल ह्याच्यावर सगळ्या म्हणजे अल्मोस्ट 1000च्या वर शिल्पींची नावं आहेत. म्हणजे अभावाने जिथं महाराष्ट्रात 1000 लेणी म्हणतो आपण, पण आपल्याला त्यांचे शिल्पी किंवा शिल्पिनींची नावच सापडत नाहीत एकही. त्या ह्याच्यात बदामीत सगळी नावं लिहिलेली आहेत. तर ती नावं अभ्यासून मी ती नावं जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केला पुस्तकात. म्हणजे ह्यातले 70% पात्र खरी आहेत. त्यामुळे मी तीच नावं ठेवली आणि जी काल्पनिक पात्र आहेत, मग असं वाटलं की त्यांच्या फ्लोमध्ये, तेव्हाच्या संस्कृतीला आणि त्यांच्या कामाला साजेशी नावं आपण ठरवायला पाहिजेत. म्हणून मग मी त्याप्रमाणे नावं ठरवली. मला वाटतं एखाद्या पुस्तकाचा लेखक कसा विचार करतो आणि वाचकाने वाचताना काय काय त्यातल्या गोष्टींचा विचार करावा, त्याचा एक चांगला वस्तुपाठ तू आता सांगितलास की आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टी वाटतात त्या, पण कुठेतरी त्या विषयाशी संबंधित असतात आणि ते आपल्याला पुढे नेतात पुस्तक वाचताना. येस. आणि आता आपण वाचकांबद्दल बोललो तर कुठल्याही वाचकाच्या प्रत्यक्ष प्रतिक्रियेशिवाय मला असं वाटलं की हा आजचा कार्यक्रम अपूर्ण राहील. त्यामुळे मी आपल्या उदय सुभेदार सरांना आज इथे आमंत्रित केलंय की ज्यांनी तुझी दोन्ही पुस्तकं वाचली आहेत, त्याच्यावर खूप छान परीक्षणं लिहिली आहेत. तर आपण सरांकडनं ऐकूयात की त्यांचं काय म्हणणं आहे पुस्तकांवर. माझी तीच उत्सुकता आहे खरं तर सर. सांगा आणखी. आपलं लिखाण आहे त्याचं काय प्रतिबिंब सुभेदारांच्या मनात आहे हे तुला उत्सुकतेने जाणून घ्यायचं. धन्यवाद विशाखा भोपाले आणि आपण सगळेजण ग्रंथ तुमच्या जागेवाले.
भूपालीची जी पहिली कादंबरी आहे कल्लोळ तीर्थ, ती अशी आहे की एखादी जागा आपल्याला बऱ्याच अंगाने कळते. तशीच ही कादंबरी वेगवेगळ्या अंगाने कळते. त्यातली भाषा, त्यातली पात्र आणि त्या पात्रांचा जो शोध चालला आहे, की साउंड सिस्टम इंजिनिअरिंग आणि पुराणातल्या गोष्टी आणि शिल्प याबद्दल खोलत जाणारी ही कहाणी आहे. याचा विषय अगदी गूढ आहे. वेगवेगळी ठिकाणं आहेत, सगळे जिवंत संदर्भ आहेत. पण सगळ्यात महत्वाचं असं आहे, की भारताबाहेर जी शिल्पकला होती, त्याचा पण उल्लेख रुपालीने केलेला आहे आणि त्या प्रकारची माहिती भारतातल्या शिल्पकारांना असताना त्यांनी भारतातली अशी वेगळी शैली कशी निर्माण केली आणि ती किती समृद्ध झाली हे पण आपल्याला इनडायरेक्टली कळतं. तिच्या काही काही वाक्यांचा उल्लेख करण्याचा मला मोह आवडत नाहीये. ती असं म्हणते, की कलाकार एखादी वेदना जगला तर ती कलाकृती जिवंत होते. किंवा ती असं म्हणते, की वेदना ज्या कलाकाराने विकली, त्या सौंदर्याचं महत्त्व शून्य असतं. आणि खरं प्रेम एकही शब्द न बोलता एकमेकांना समजून घेतं. आणि त्यातलं एक पात्र आहे, की ज्याला प्रत्यक्ष आयुष्य आणि कला याच्या सांगड घालण्याबद्दल त्याच्या मनात आणि त्याला जे अनुभव येतात, यामुळे बरेच संभ्रम तयार होतात. त्याच्या तोंडी एक महत्वाचं वाक्य आहे, की कलेला उपजीविकेचं साधन बनवणारी जी व्यक्ती असते, त्या प्रत्येक व्यक्तीला अशा द्वंद्वाला सामोरं जावं लागतं. खरं म्हणजे कला पण हे एक तंत्रज्ञान आहे आणि शास्त्र मांडण्याची एक पद्धत. या पद्धतीने आपण कलेकडे पाहिलं, तर कला वेगळं, जेवण वेगळं, शास्त्र वेगळं असे काही मनुष्य स्वभावाप्रमाणे वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत आपल्या मेंदूमध्ये. ते कमी होतील आणि कला ही शास्त्र मांडण्याची पद्धत आहे, असं जर समाजामध्ये पुन्हा-पुन्हा कळत गेलं, समाजातल्या मंडळींनी या सगळ्या जुन्या शिल्पकला पाहिल्या, तर याचा चांगला प्रसार होईल. वाहत्या काळालाही बांधून न टाकणारी अशी प्रचंड जुनी आणि उल्लेखनीय अशी कला आहे. त्यामुळे शास्त्र, तंत्र, अभ्यास आणि त्याच्या पलीकडे जे शिल्पकाराला सांगायचंय तिथपर्यंत पोहोचणं हे प्रत्येक भारतीयाचं किंवा अ, मला असं वाटतं की शिल्पकला बघणाऱ्याचं कर्तव्य असावं. अशी सगळी वाक्य वाचक म्हणून मला खूप विचार करायला त्यांनी भाग पाडलं हे पुस्तक वाचताना. वेगवेगळ्या दिशा, भूमिती, भौगोलिक अंतर. मी हे पुस्तक घेताना भूपाली Google पण घेऊन बसलो होतो. कारण अशी बरीचशी अ, गोष्टी आहेत की ज्या तिथे जाऊन तू काय केलं असेल किंवा हे कसे संदर्भ आलेत हे मी साइड बाय साइड बघत होतो. ते एक अजून सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते तसं केलं भौगोलिक परिस्थिती बघून, तर ते पुस्तक जरा कळायला अजून जास्ती मदत होते. सगळं पटणारं, आवडणारं, पात्रांची निवड, संवाद आणि जो बॅकड्रॉप आहे संशोधनाचा, तो अतिशय छान इथे आलेला आहे. ओंकार, वेद, विश्वनिर्मिती या तिन्ही महत्वाच्या गोष्टींना स्पर्शून जाणारी भूपालीची लेखणी आहे. जेवढी लेणी आहेत त्यांचे भौगोलिक आणि भौमितिक संदर्भ, अंतर, रचना 6 प्रकारचे वेगवेगळी महत्व त्यांनी त्या पुस्तकात सांगितलेली आहेत. कालमान त्या कधी निर्माण केल्या गेल्या, तेव्हाचे राज्यकर्ते कसे होते आणि त्या अनुषंगाने त्या कलेवर काही त्याचा इफेक्ट झाला का? या सगळ्याचा अभ्यास तिने जो ऑलरेडी केला होता, त्याप्रमाणे तो अभ्यास आणि त्याच्याशी निगडीत तिची लेखणी इतकी सुंदर चाललेली आहे, की पूर्ण पुस्तक वाचताना ते जाणवत राहतं, की याच्यामागे एक जबरदस्त लिहिण्याचं कारण पण आहे आणि खूप डीप केलेलं संशोधन पण आहे. जिथे ओंकार घुमतो, जिथे उत्कृष्ट सूर निनादतो, तिथे जिथे मंत्रोच्चार होतात, तिथंच शिल्पांची संख्या जास्त कशी? हा एक वेगळा मुद्दा या पुस्तकात आलेला आहे. आणि शिल्पांचा साउंड ध्वनी म्हणजे ध्वनी लहरींवर काय परिणाम होतो आणि त्यातली अंतर, त्याचे भौमितिक कोन आणि त्याप्रमाणे केलेलं सिव्हिल इंजिनिअरिंग याची जी काही रचना रुपाली करते, ते पाहून असं अद्भुत असं काहीतरी फिलिंग येतं ते पुस्तक वाचताना. पदार्थ विज्ञान आणि ध्वनी विज्ञान याचे मूळ जे संदर्भ असतात म्हणजे फ्रिक्वेन्सी, अँप्लिट्यूड वगैरे ते वाचताना तर भूपाली मी एक पंडित पद्माकर बर्वेंचं व्याख्यान ऐकलं होतं शास्त्रीय संगीतावर 1981 ला. ते मी मुळातनं वाचून काढलं, की एक्झॅक्टली कॉन्सोनन्स म्हणजे काय? स्त्री-पुरुषांचे आवाज, त्यांचे पिच कसे असतात आणि त्यानुसार काही तू विचार केलास का? हे पण मी पडताळून बघितलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो, की हे खरंच जाणवतंय त्यात, की शास्त्रीय संगीताचा जो पाया आहे अनेक शतकांपासून चालत आलं.
आणि बहिर्वक्र आणि घन पृष्ठभाग आणि ध्वनी याच्याबद्दल जे लिहिलंय ते खरं सांगताना मी सुद्धा शास्त्राचा विद्यार्थी असलं तरी ते मला कळलं नाही, कारण त्याच्या मागची जी डीप रिसर्च काइंड ऑफ थिंकिंग आहे ना, ते मला तुझ्याकडनं समजून घ्यायला आवडेल. परंतु जिथे बहिर्वक्र घन आहेत आणि तिथे ज्या स्वराच्या लहरी कंपन पावतात आणि त्याचा जो परिणाम होतो, जिथे अकॉस्टिक बिहेवियर ऑफ द क्रिएटेड साऊंड याचा परिणाम होतो, हा भाग सुद्धा खूप छान आलेला आहे. हा खूप प्राचीन काळी घेऊन जाणारा पण शास्त्रशुद्ध आणि तितकाच कलात्मक असा प्रवास आहे. त्याबद्दल भूपल्ली तुझं परत एकदा कौतुक. धन्यवाद. थँक्यू. आता मी अनादी सिद्धाकडे वळू का? हो हो, नक्की मध्ये काही विषय नसला तर. नक्की नक्की. आता अनादी सिद्धा म्हणजे माझं पर्सनल कनेक्शन असं आहे की माझ्या आजोळचं हे कुलदैवत आहे बदामी. तिथे मी आयुष्यात 3दा जाऊन आलोय. पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा मी तसं लहान होतो, 76 साली मी 11वीत होतो तेव्हा. तेव्हा खूप वा वा, छान छान, किती उंच आहे अशी होती कल्पना. पण नंतर मी जेव्हा 2दा गेलो तेव्हा प्रत्येक वेळेला 2-2, 3-3 दिवस राहिलो. आणि झालं असं की अनादी सिद्ध वाचायची जी वेळ आली त्याच्या आधी मी नुकताच करोनाच्या आधीच जाऊन आलो होतो बदामीला 4 दिवस. त्यामुळे या पुस्तकाबद्दल जरा वेगळी उत्सुकता होती. तर यातली ती प्रातिनिधिक शिल्पिणी आहे रेवती. तिचं पात्र, तिची केलेली निवड आणि तिला वाटणारं या कलेचं महत्व या संबंधीचा भाग अतिशय छान आहे. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन, ज्यांनी पुस्तकं वाचली नाहीत त्यांनी आधी कल्लोळ चरित्रच वाचावं आणि मग अनादी सिद्ध वाचावं. कारण तो सिक्वेल नसला तरी अनादी सिद्धातल्या रेवतीचं जे मनातलं भूमिती, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कला याचं कौशल्य आहे आणि तिला जी मिळणारा पाठिंबा आहे, अम्मा असो किंवा तिथले राज्यकर्ते असो, याबद्दल खूप छान आपल्या मनाची गडण होईल जेव्हा आपण कल्लोळ तीर्थ वाचलेलं असतं. शिव आणि वैष्णव संमेलन अशा या अगस्त्य तीर्थाच्या निर्माणाची ही एक रोमहर्षक सुरुवात या कादंबरीत होते. जे बदामी पाहून आलेत ते या कादंबरीच्या प्रेमातच पडतील. म्हणजे ते खूपच गोडवे गातील जसे मी गायले. पण अर्थात हे केवळ भावनिक नव्हतं. त्यातली भाषा, त्यात असणारी वेगवेगळी पात्र आणि काय झालं की या शिल्पाचा अनेक शतकं परिणाम राहील या संबंधी त्या सगळ्या ग्रुपने केलेला विचार आहे. या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तेव्हा जे लोकल ऍडमिनिस्ट्रेशन होतं, राजाचे लोक होते, त्याचे सुपरवायझर, त्यांच्या हाताखालची कामं करणारी मंडळी, मुख्य बांधकाम करणारी माणसं, त्यांना मदत करणारी माणसं, यांच्यातले ताणतणाव, एखाद्याचा निर्णय एखाद्याला न आवडणे किंवा निर्णय आवडला नाही म्हणून कामात दिरंगाई करणे, असे आपल्याला जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग आता सुद्धा आयुष्यात दिसतात ते त्या काळी पण होते. आणि ते इतके छान खोलले गेलेत की खरंच वाटतं की असं झालं तर शिल्पाची निर्मिती उशिरा होईल किंवा शिल्पाच्या क्वालिटीवर फरक पडेल, इतका तो शार्प भाग आलेला आहे. तिथला रखरखीत प्रदेश, तिथल्या वातावरणाचं वर्णन, तिथल्या डोंगरांचे रंग, तिथले सूर्यास्त, सूर्योदय आणि भौगोलिक माहिती जी किष्किंधा रिलेटेड, बदामी रिलेटेड, हम्पी रिलेटेड आहे, त्याचं पण या तिघींनी मी असं म्हणेन की अभ्यास इतका केला होता की असं वाटतं की आपण डोळे बंद करून हे वाचलं तर आपण काय तिथेच उभे आहेत काय. प्रत्येक शिल्पात नेमकं काय रेखायचं, शिल्पिनीचा, रेवतीचा वेगळा विचार कशात आहे, आपण जे काम करतो आहे ते खूप वर्ष चालणार आहे, त्याचा इतिहासाशी, भारताच्या संस्कृतीशी आणि विश्वनिर्मितीसाठी पण काय कनेक्शन आहे आणि हे जे कनेक्शन आहे हे पुढच्या अनेक शेकडो पिढ्यांना कसं उपयोगी ठरता येईल याचाच विचार कायमस्वरूपी या रेवतीने केलेला असतो. आणि तिचं नम्र वर्तन किंवा तिची असणारी एक इमोशनली इंटेलिजंट पातळी ही खूप मला भावून गेली. कारण तिच्यावर जे असणारं जे प्रेशर त्या काळी होतं किंवा तिला स्वतःला जे करावंसं वाटत होतं, ते प्रत्येक वेळेला खूप सुसूत्र पद्धतीने तिला करता आलं नाही. परंतु ती त्या प्रसंगात किंवा त्या व्यक्तीची कशी वागली याच्याबद्दलचे जे भाग आहेत, ते अतिशय छान आहेत. मंगलमय असणारी आयुष्य चेतना, भीती, मनमनी अवस्था, आधी आणि अंत याच्यावर एक या पुस्तकात साधारण 75 ते 78 पानं जी आहेत, 3-4 पानं, त्यात अतिशय मूलभूत चिंतन केलेलं आहे भूपालीनी. ते तर मुळातनं वाचण्यासारखं आहे. नॉर्मली मी काय करतो की पात्रांची नावं आणि कुठे काय घडलंय हे लिहित नाही किंवा सांगत नाही. कारण वाचकांनी मुख्य पुस्तक विकत घेऊन वाचावं ह्याचं मला जास्ती अप्रूव्ह आहे. तर निराकाराकडून आकाराकडे जाणारा हा प्रवास जो शिल्पिनीने केला आणि शिल्पिनीने जे शिल्प घडवलं ते तिला अनंत काळ कसं चिरंजीव ठरून गेलं
याबद्दल जे विचार भूपालीने मांडलेत किंवा ज्या प्रकारची शब्दरचना वाक्यरचना केलेली आहे, ती तर केवळ अफाट आहे. आणि ती त्या रेवती या पात्राला अतिशय जबरदस्त उंचीवर नेऊन ठेवते. गुहेतली रचना जी आता तिने एक्सप्लेन केलं की हिंदू आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत, त्यातल्या प्रत्येक रचनेची माहिती म्हणजे मत्स्यचक्र आहे, स्वस्तिक आहे, सुदर्शन चक्र आहे, ती माहिती, त्याचा कार्यकाळ आणि त्यामध्ये काय लॉजिक होतं, काय रॅशनल होतं, हा भाग अतिशय सुंदर त्यांनी शिल्पानुसार आपल्याला सांगितलंय. वातापित वनशंकरीच्या साक्षीने, वनशंकरी म्हणजे बदामी देवी, तिथले निर्माण झालेले भूवराह, मत्स्यावतार, नटेश्वर हरिहर, विष्णू निवास, आयुध, प्रतीक, त्यांचे आकार, भव्यता आणि त्यांनी दिलेला एक विश्वासाठीचा चिरायू संदेश यांनी ही कादंबरी नटलेली आहे. ईश्वराची सर्व व्यापकता अव्यक्त अशा दगडातून, पाषाणातून व्यक्त करू शकतील अशा मूर्ती बनवणे, त्यात ज्ञान, तत्व आणि कौशल्य यांची सांगड घालणे आणि अशा सामर्थ्याची असणारी ही जी शिल्पिनी आहे रेवती, तिचं पात्र तर मी पुन्हा पुन्हा सांगतो, अतिशय सुंदर रेखाटले. आणि एक तिने जो उल्लेख केला की या भागातल्या मूर्तींवर किंवा शिल्पांवर ज्या कलाकारांनी ते घडवले त्याचं नाव आहे, हे फार विशेष आहे. आपण जे बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणतो किंवा साऊंड कोणी दिलाय, नेपथ्य कोणी केलंय, तर इथली वैशिष्ट्य अशी आहे की प्रत्येक शिल्पावर त्यांनी कोरलेल्या कलाकाराचं नाव आहे. एक होतं शेवटी की एक अर्धनारीश्वराचं हे खूप शिल्प तिने छान केलेलं असतं आणि त्याबद्दल ती काही स्पेसिफिक गोष्टी इनकम्प्लीट ठेवते किंवा त्याबद्दल तिला काय वाटतं, हा भाग मुळातून वाचण्यासारखा आहे. असं या अनाथसिद्धामध्ये अनेक खरी आणि थोडीशी काल्पनिक पात्र, भूतलाचं आणि निसर्गाचं अफाट वर्णन, प्रत्यक्ष अनुभवील अशी भाषा आणि भूपाली, मला याच्यात जवळजवळ 84 नवीन शब्द मला शिकता आले. त्याबद्दल तुझे खास आभार. आणि ही अद्भुत कादंबरी मला वाटतं सगळ्यांनीच वाचावी असं मी सुद्धा पर्सनली आवाहन करतो. आणि तुम्हाला ज्यांना कोणाला लिंक पाहिजे असेल तर भूपाली देईलच अमेझॉनची, तुम्ही बुक करून मागवू शकता. अँड विश यू ऑल द बेस्ट भूपाली. आणि थँक्यू विशाखा अँड ग्रंथ तुमच्या दारी मला आज बोलवल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू सर. मला खरं म्हणजे तुमचे आभार मानायला पाहिजे की भूपालीने लिहिल्यानंतर या पुस्तकाचं इतकं छान परीक्षण किंवा त्याचं विस्ताराने ते एखादं पुस्तक कसं वाचावं त्याचं एक छान आम्हाला उदाहरण मिळालं. आणि वाचावं कसं आणि मांडावं कसं. खूप वेळेला असं होतं की नुसतंच आवडलं अशा कॅटेगरीत ते जात, पण ते आपल्याला का नक्की आवडलंय हे पण सांगता जर आलं तर त्याच्याने त्याचा आनंद जास्त वाढतो असं मला वाटतं. मी प्रयत्न केला असं म्हणेन. नाही नाही, खूपच छान. आणि मगाशी भूपाली मी जे म्हणलं की विश्वासार्हता, तसं सर म्हणले की मी गुगल घेऊन बसलो होतो. हो हो. असं जेव्हा कोणीतरी टॅली करत असतं तेव्हा हो. कुठेही आपण कमी नाही पडलं पाहिजे. ही खूप मोठी जबाबदारी अशा प्रकारचं पुस्तक लिहिणाऱ्या लेखकावर आहे अगदी अगदी. असं मला वाटतं. कारण कुठल्याही क्षणी जर तुम्हाला असं वाटतं की नाही एक दोन गोष्टी खोट्या आहेत तर पुढच्या खऱ्या असल्या तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. त्या मग बाबतीत तो ते भूपालीला माइंड मॅप तसाच तुमचा सेट होतो की हे काल्पनिक आहे असं. त्या बाबतीत सर, भूपालीला 200 मार्क आहेत 100 पैकी. पण भूपाली सरांनी तर खूप सविस्तरपणे ह्याच्यावर सांगितलं कारण त्यांनी ते खूप वेळ घेऊन वाचलेलं असणार असं मला दिसतंय. पण मगाशी मी जे तुला म्हणलं की तुला एक सरप्राईज आहे ते असं की मी आधी तुला म्हणलं होतं की इथे आम्ही कोणी हे पुस्तक वाचलं नाहीये, बरोबर. पण आपण जेव्हा पहिली पोस्ट टाकली की असा असा कार्यक्रम आपण करतो आहोत, त्याच्यानंतर आमचे एक समन्वयक आहेत, ज्येष्ठ समन्वयक श्री मामा कुलकर्णी म्हणून, तर त्यांनी ते पुस्तक त्याच्यानंतर भारतातनं मागवून घेतलं, जे त्यांच्याकडे 2 दिवसापूर्वी आलं आणि काल रात्रीपर्यंत त्यांनी ते 200 पानी कल्लोळ तीर्थ वाचून पूर्ण केलं. कसलं छान. मला वाटतं की म्हणजे हॅट्स ऑफ टू श्री मामा. ते आहेत, मी त्यांना विनंती करते की त्यांनी खूप म्हणजे रॅपिड रीडिंग केलं असणार आहे पुस्तकाचं, तर त्यांनी त्याच्यावर 2 शब्द बोलावेत म्हणून. आहेत ना मगाशी? हो, आहे. हो, सॉरी. आता सर्वात आधी मी तुमचे एका ग्रंथ तुमच्या दारीचे आभार मानतो, कारण तुम्ही हे ओळख लेखकांची हे नवीन उपक्रम आता सुरू केलाय आणि केवळ त्यामुळेच हे पुस्तक आता मी वाचू शकलो आणि त्यासाठी तुम्ही खास भूपाली मॅडमना बोलवलं, तर त्यांचेही आभार त्यासाठी.
तर आता भूपाली म्हणा प्लीज, मॅडम नको. आता लेखकाची ओळख त्याच्या लेखनातूनच होते आणि मी हाच विचार केला, म्हटलं आपण जर काहीच वाचलेलं नाहीये तर पुस्तक हे वाचलंच पाहिजे या मुलाखतीच्या आधी. म्हणून मग मी ताबडतोब पुण्याला फोन केले 3-4 बुक स्टोअर्सना आणि तुमच्या तिन्ही ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या आवडत्या संपलेल्या होत्या. हो. मग एका ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितली शेवटची 2 पुस्तकं आहेत आणि ती दोन्हीही तुम्ही सही केलेली आहेत. म्हटलं मग त्यातलं एक मला हवंय. क्या बात आहे. तर तेवढी तुमची प्रकाशकांना कळवा आहे, की पुण्यात आता तुमचं पुस्तक शिल्लक नाहीये आणि दुसरं म्हणजे तुमचं जे दुसरं पुस्तक आहे अनादिसिद्धा, ते मला कुठंच पुण्यात मिळालं नाही. तर तेही नाही, पुण्यात ऍक्च्युली संपले प्रति आहेत पुस्तकाची त्याचं सोय पण. करा. हो. आणि मग त्यातलं 2 दिवसापूर्वीच म्हणजे तेव्हा गुरुवारी रात्री मला ही कॉपी मिळाली. मग त्यामुळे एका दिवसात परत फ्रायडे वर्किंग डे होता. त्यामुळे मी काल रात्री बऱ्याच उशिरा ते पुस्तक संपवलं. त्यामुळं माझी प्रतिक्रिया जी असणार आहे, ती फर्स्ट डे फर्स्ट शो बाहेर पडल्यावरती बाहेर माईक घेऊन उभे असतात ना, कसा होता पिक्चर तेवढीच शॉर्ट असणार आहे. पण ती पहिलीच रिएक्शन आहे. त्यामुळे कदाचित ती तेवढीच महत्वाची पण आहे. आणि पण एक गोष्ट आहे, मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावरती ते संपेपर्यंत मी खाली ठेवू शकलो नाही. मी ते सतत एका बैठकीत ते वाचून काढलं. एक तर तुमचा विषय वेगळा होता. त्यात तो आवडीचा माझा विषय होता आणि भाषा इतकी ओघवती होती, की सगळं पात्र आणि प्रसंग जसे तसे डोळ्यापुढे उभे राहत होते वाचता. आणि मी अजिंठा, वेरूळ बऱ्याचदा व्हिजिट केलेला आहे. पण इतके दिवस त्या प्रत्येक व्हिजिटमध्ये ते कला म्हणूनच बघितली. आत्ता तुम्ही एक वेगळाच दृष्टिकोन दिला, की त्याच्यामागे विज्ञानाचा दृष्टिकोन काय आहे. त्यामुळे ते वेगळेपण मला खूप जाणवलं त्याच्यामध्ये. आणि फक्त पुस्तकाच्या शेवटी जेव्हा विषय गहन होत गेला, तेव्हा असं लक्षात आलं, की हा कादंबरीचा फॉर्म तो आता जरा कमी पडायला लागला. इथं थोडीशी आणखीन थोडीशी शास्त्रीय ह्याच्यात ती माहिती यायला पाहिजे पुढे. जसं ते त्याची डेप्थ वाढत गेली. पण मग लक्षात आलं, की तुम्ही एक शेवटी परिशिष्ट जोडलंय. त्यांनी ते सॅटिस्फाय झालं. फक्त पण त्याच्यामध्ये जर तुम्ही काही तुम्ही लेण्याची हे बनवलीत, रेखाचित्र बनवली आहेत. नंतर तिथं कुठून तो ओमकार ते लोकेशन तिथं हे केलेलं आहे. तर तशी जर एक लेणी नंबर आणि त्या लोकेशन दाखवून जर हे केलं, तर जे आम्ही बघायला जाऊ लेणी, तेव्हा आम्हालाही तो ओमकाराचा अनुभव घेता येईल, की कसा तो रेझोनन्स आणि कसा तो वेगळा वाटतो. त्या जागी उभं राहून जर ओंकाराचा उच्चार केला, तर तुमची आता दुसरी आवृत्ती येणार आहे? तिसरी येईल आता. अरे वाह! तिसरी येईल. तर मग त्याच्यात जर तुम्हाला हे जर 1, 2, 3 सगळ्याचे नाही, कारण तसं 34 लेणी आहेत वेरूळची आणि प्लस इन ॲडिशन तुम्ही महाराष्ट्रातल्या अजूनही बऱ्याच लेण्यांचा अभ्यास केलेलाच आहे. तर ही वेरूळची आणि अजून जरी कुठली असतील, की जिथं हे अनुभव जास्त प्रकर्षाने येऊ शकतात, तर ती स्केचेस आणि ते जर ॲड केलं, तर ते सगळ्याच वाचकांना उपयोगी होईल. नक्कीच, नक्कीच. ओके. त्यामुळे आता पुढच्या पुस्तकाची वाट बघतोय. मला माहिती आहे तुम्ही विषय सांगणार नाही तो आत्ता. पण एवढं तर सांगू शकाल, की पुढचं पुस्तक आहे की नाही, तयारीत आहे की नाही? सर तुम्ही दुसरंही पुस्तक वाचा अनादिसिद्धा. त्याबद्दलही मला जाणून घ्यायला आवडेल तुम्हाला कसं वाटलं. हो, अ, नक्की मी कळवेन. मला जरूर आणि या कळवा पुस्तकाबद्दल वाचल्यानंतर. सुद्धा हे अजून एकदा मला वाचलं पाहिजे. कारण आता हे जसं जरा रॅपिड रीडिंग होतं म्हणजे हो, हो. तर पुन्हा एकदा वाचून मी तुम्हाला नक्कीच कळवीन जर अजून काही शंका येस, असल्या आणि अजून मला माहिती हवी असेल आणखीन काही तर. येस, नक्कीच. चालेल. थँक यू व्हेरी मच अगेन. थँक यू थँक सर. यू आणि आता श्रीमामा. प्रत्यक्ष दुबईला भेट द्या. म्हणजे आपल्याला जरा फेस टू फेस डिस्कशन जास्त चांगलं होईल. नक्कीच. मला वाटतं असा इतका चांगला आणि मुखडा वाचक आणि लेखकाचा संवाद हे आजच्या दिवसाच्या दृष्टीने खूपच छान सुरुवात झाली. आणि म्हणून म्हटलं तसं तुला सरप्राईज मी एवढ्यासाठी ठेवलं. म्हणजे मलाही ते कालच कळलं खरं म्हणजे, की श्रीमामांनी हे खूप पुस्तक छान मागवलंय. सरप्राईज आहे खरंच. पण मला असं वाटतं रुपाली, की या पुस्तकाची पहिली कल्लोळ तीर्थची पहिली दुसरी आवृत्ती एकाच कॅलेंडर इयर मध्ये आली, बरोबर आहे? हो. आणि ती म्हणजे त्याचं वसंत लिमयांच्या हस्ते तुझं प्रकाशनही झालं. पण हा जो प्रश्न आहे, की आता
छापील आवृत्ती संपली आहे. तर ह्याच्यावर तू काही ई बुकचा विचार करतेस का? सगळ्यात आधी तर दुसरी आवृत्ती हे म्हणजे यश म्हणण्यापेक्षा मी आशीर्वाद समजते हे किंवा सगळ्यांचं प्रेम समजते. अ, अ, झालं कसं की प्रकाशन झालं कल्लोळ तीर्थचं फेब्रुवारीमध्ये आणि मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं. म्हणजे मध्ये 1 महिन्याचाही काळ मिळाला नाही. आणि ते वर्ष कसं गेलं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. घराबाहेर पडता येत नव्हतं. सगळं बंद होतं. आणि अशा ह्याच्यात त्या वर्षभरात पहिली आवृत्ती संपली आणि डिसेंबरमध्ये आम्हाला दुसरी आवृत्ती काढावी लागली. हे खरंच मला इतकं छान वाटतं ही गोष्ट, की अशा वातावरणात सुद्धा लोकांचा इतका छान रिस्पॉन्स मिळाला. आणि ई बुकचा विचार आहे. पण माझी स्वतःची मानसिकता अजून होत नाहीये ई बुकची. म्हणजे मला इव्हन तृप्ती मॅडम पण बऱ्याचदा म्हटल्या, की "तू ई बुकचा विचार कर आता." पण ते असं पुस्तक हातात धरून त्या पानांचा असा वास जोपर्यंत आणि तो स्पर्श होत नाही ना, तोपर्यंत ते वाचल्याचं सुख मला स्वतःला वाटत नाही. त्यामुळं मी अशी करू का नको, करू का नको मध्ये आहे. पण लिमये सरांशी पण बोलणं चालू आहे माझं प्रकाशकांशी. तर लवकरच ई-बुकचा आम्ही विचार करतोय. बाहेरच्या लोकांसाठी ते सोयीचं पडेल असं वाटतंय जास्त. खरं आहे, कारण जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचायला त्याची मदत होते. हो, बरोबर आहे. कारण अशा पुस्तकांचं नाही तर काय होतं की आत्ता माहिती आहे, थोडी चर्चेत आहेत, पण नंतर ते थोडं मागे पडलं. तर आम्ही जेव्हा हो. भारतात येऊ, म्हणजे अर्थात आता मागवणं शक्य आहे, पण थोडंसं ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या सगळेच जण ते करतील असं नाही इथे बरोबर मागवणं. आहे. पण मी विनायकजींना विनंती करीन की आमच्या ग्रंथ तुमच्या दारीच्या पेठेमध्ये नक्की ही पुस्तकं त्याचा सहभाग करून द्या. आणि की निदान इथे आमच्याकडे त्याच्या कॉपीज येतील आणि आमचे वाचक ते वाचू शकतील. आणि बाकी वैयक्तिकरित्या ज्यांना ज्यांना जशी हवी आहेत तशी मग आपण बघू काय करता येईल का अजून त्याच्यावर. थँक्यू रुपाली. याचा खूप छान झाला. मला खात्री आहे की सगळ्यांनाच तो जे तुझं बोलणं ऐकत राहणं हा तर खूप छान भाग आहे. म्हणजे तुझ्या आवाजाला पण एक खूप सुंदर नाद आहे असं मला गेल्या वेळेला पण जाणवलं होतं. जे आजही मला प्रकर्षाने जाणवलं. आणि उदय सर आणि श्रीमामा त्यांच्या प्रतिक्रिया यांनी ह्या कार्यक्रमाचा खूप छान झालाय. म्हणजे मला फक्त तुला एकच विचारावं असं वाटतंय की तू एवढं सगळं लेखन आणि हे सगळं केलंस, पण तुझ्या इतर ऍक्टिव्हिटीज भरपूर चालू असतात. म्हणजे तुझा व्यवसाय आहे, तुझं प्रतिष्ठानचं काम आहे, किंवा तू जे नकाराला भिडताना हे एक व्याख्यान मला चालवतेस. हे सगळं तू कसं मॅनेज करतेस? त्याच्याबद्दल म्हणजे लेखना पलीकडच्या तुझ्या कामाबद्दल एक थोडक्यात सांगितलंस तर आवडेल. ओके. त्यासाठी थोडी पार्श्वभूमी सांगावी लागेल. अगदी थोडक्यात सांगते मी. मी 16 वर्षाची असताना माझ्या ताईचा खून झाला तिच्या नवऱ्याकडनं आणि आम्ही जवळपास 10 वर्ष मी आणि माझे बाबा फाईट करत होतो. तर तो केसचा अनुभव खूप म्हणजे 10 वर्ष मला मी तो अनुभव घेत होते पोलिस स्टेशन्स आणि हा सगळा. आणि कुठेतरी थांबूया असं हे झालं. त्याच काळात मी इंजिनिअरिंग केलं माझं आणि आता कुठेतरी थांबूया ना आपलं 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 बघूयात आता. अशा ह्याच्यापर्यंत जेव्हा आम्ही आलो तिघं मी, आई, बाबा. तर त्याच्यानंतर एक 15 दिवसातच माझे वडील गेले अचानक आणि बाबांचा खूप मोठा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय, 700 कामगार. तर मी दुसऱ्या दिवसापासून बाबांचं ऑफिस उघडलं. त्यामुळं तो एक कन्स्ट्रक्शनचा पण अनुभव 2 वर्षाचा माझ्या गाठीशी आला. आणि त्यानंतर म्हणजे तोपर्यंत प्रतिष्ठानचं काम, केस, बाबांची कामं ह्याच्यात माझं स्वतःचं मी असं काहीच केलं नव्हतं. मग त्यानंतर मी जॉब केला एका कंपनीमध्ये आणि नंतर मग माझं युनिट स्वतःचं सुरू केलं. हा साधारण असा एक प्रवास आहे आणि ह्याच्यामध्ये ताई गेल्यानंतर 1 वर्षाने आम्ही तिच्या नावाने दीपानिसा स्मृती प्रतिष्ठान सुरू केलं आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटीज चालायच्या. अ, गरीब विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट होते जिथं स्कॉलरशिप्सनी त्यांचे ट्रेनिंग चालायचे. कमवा आणि शिका तत्त्वावर चालायचं वनौषधी प्रचार केंद्र, आजी-आजोबा विरंगुळा केंद्र. ग्रंथ तुमच्या दारी जशी योजना आहे तसं आम्ही जवळपास 2000 सालाच्या आधी म्हणजे 97 सालापासून आम्ही घरपोच पुस्तक सेवा करत होतो तेव्हा. म्हणजे जे वयस्कर लोक आहेत किंवा ज्यांना अपंग आहेत, जे येऊ शकत नाहीत वाचनालयापर्यंत.
त्यांच्यासाठी आम्ही तेव्हा घरपोच पुस्तक सेवा हा उपक्रम राबवायचो. अ, असे खूप होते. न्यायार्थ आहेत, की आमच्या केसचा नॉलेजचा उपयोग व्हावा म्हणून आम्ही न्यायार्थ हे केलं होतं, की ज्यांच्या बाबतीत असं काही घडतंय त्यांना आपले अनुभव काही उपयोगी पडतील. आणि नकाराला भिडताना हा मी माझा कंप्लीट केसचा प्रवास सांगते त्याच्यातनं, की जेणेकरून लोकांना कळेल, की एफ-आय-आर काय असते, चार्जशीट काय असतं, सरकारी यंत्रणा ह्याच्यात कशी काम करते, आपला नेमका रोल काय असतो. या सगळ्या गोष्टी त्यांना कळाव्यात आणि त्या अनुभवांचा उपयोग व्हावा असाच उद्देश असतो. अ, अ, पहिल्यापासून करत आली आणि कामाची प्रचंड आवड आहे, सवय आहे. म्हणजे असं होत नाही, की मी नुसतीच बसून आहे 5 मिनिटं असं. कामात बदल हीच मी विश्रांती हे करते. आणि खरंच सांगते घरच्यांचा खूप मोठा मला सपोर्ट आहे या सगळ्यासाठी. त्यांची मदत नसेल तर म्हणजे मला घरात ओट्याजवळ उभं नाही राहावं लागत माझी आई असल्यामुळं. आणि मदतीला पण खूप आहेत. कंपनीत पण जे माझी मुलं म्हणजे जसं मी सुरू केलं तेव्हाचे वर्कर पण आहेत आज. हे काय एक 10 वर्ष झाले. त्यामुळे त्यांना पण सगळं माहिती आहे. माझं काय-काय चालू असतात उद्योग. त्यांचीही मला खूप मदत होते. असे सगळेजण माझ्या सोबतीने उभे आहेत. त्यामुळं मी करू शकते असं मला वाटतं. खूपच छान. म्हणजे एकूणच तुझं व्यक्तिमत्व आणि तुझा प्रवास हा खूप प्रेरणादायी आहे. आणि मला खात्री आहे, की आज इथे जॉइन झालेला प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वतःसाठी देअर विल बी सम टेक अवे. ज्याच्या त्याच्या संदर्भात असेल, पण देअर विल बी सम टेक अवे फॉर एव्हरीबडी. खरं म्हणजे असा हा कार्यक्रम असा आहे ना, की असं आपण बोलतच राहू, पण कुठेतरी आपल्याला एक औपचारिकरित्या थांबणं आवश्यक आहे. जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण 1-2 प्रश्न घेऊ आणि नाहीतर मग मी आरतीला विनंती करते की तिने समारोप करा. रागिणी. येस रागिणी. खूप छान. अभिनंदन भूपालीताई तुमचं. थँक यू. ऍक्च्युली आत्ताच नवरात्री झाली आणि डॉक्टर देगलूरकर यांचं दुर्गेवरती आम्हाला लेक्चर मिळण्याची सुवर्ण संधी मिळाली होती. पण देगलूरकर सर आजारी होते म्हणून त्यांची शिष्या डॉक्टर भाग्यश्री पाटसकर यांच्याकडून आम्हाला डॉक्टर देगलूरकरांच्या नजरेतून दुर्गा हे शिल्प पाहता आलं. पण ऍक्च्युली माझा आता काहीच प्रश्न नाहीये. फक्त थँक्स टू ग्रंथ आपल्या दारी आणि आमच्या दारी आणि विशाखाताई यांच्या नजरेतून आम्हाला आज दुर्गा दिसली. त्या दिवशी आम्हाला दुर्गा ऐकायला मिळाली, पण आज आम्हाला दुर्गा दिसली. त्यामुळे थँक्स टू यू ऑल. थँक यू. अजून कोणाचा आहे का प्रश्न? मला दिसत नाहीयेत सगळे. भूपाली, तुझे बुक्सचे जे लिंक्स असतील ना जिथे अवेलेबल आहेत त्यांचे लिंक्स तू पाठवशील का? तू हो चॅटमध्ये चालेल ना. हो, हो. म्हणजे हवे Amazonवर आहे, पण Amazonची तिकडे सर्व्हिस आहे की नाही मला माहित नाही. पण बुकगंगाची आहे सर्व्हिस दुबईला. बुकगंगा वर पुस्तकं पण अवेलेबल आहेत बहुतेक आणि अच्छा. बुकगंगाची सर्व्हिस आहे दुबईसाठी. मी बुकगंगाचे पण लिंक शेअर करते सर्च करून. पण त्यांची आउट ऑफ स्टॉक आहे सध्या बुकगंगाचं. अच्छा, ओके. मी लेटेस्ट. बघितले, मी सगळे चेक केलेत पुण्यातले. एकत्रितरित्या काही आणता येईल का असा विचार कदाचित करता येईल. पण म्हणजे ते मी रानडे सरांना पण संपर्क करते की काही ह्या दृष्टीने करता येईल का? त्यांनाही विचारते मी. चालेल. मला वाटतंय एकत्र करून पाठवलं ना ते सोयीचं पडेल. म्हणजे समजा 10 प्रती पाहिजेत, 15 पाहिजेत, 20 पाहिजेत. असे कोरिअर मिळतील. म्हणजे जरी बुकगंगाची सर्व्हिस असली किंवा नसली तरी. म्हणजे तसं करू पाठवू. आपण विचार त्याच्या. आणि असा विचार पक्का असेल तर मला सांगा, मी देतो पाठवून. किती पाहिजेत तेवढी भूपालीची मदत घेऊन. सरांच्या या बाबतीत म्हणजे मला आवर्जून सांगावंसं वाटतं की वाचक एखादं पुस्तक घेतो आणि वाचतो इथपर्यंत ठीक आहे किंवा लेखकाला फोन करून सांगतो की हे आवडलं ते आवडलं हे खूप छान आहे. पण सुभेदार सरांचं मला इतकं छान वाटलं की त्यांनी आवर्जून स्वतःहून परचेस करून पुस्तकं पाठवली लोकांना की हे वाचा. हे असं खूप कमी लोक करतात खरंच.
आणि हे इतकं छान होतं म्हणजे मला त्यांना याबाबतीत कधीच मला थँक्स म्हणता नाही आलं, की कसं मी त्यांना सांगावं आणि हे म्हणजे नाही, इतकं छान थँक्स वाटत काय, होतं, की नेमक्या तू खरं सांग, लोकांपर्यंत खरं तू हे उल्लेख पण करायला नको, ते बेसिकली नाही, करायला हे पाहिजे. ही खूप वेगळी क्वालिटी आहे. असं खरंच कोणी करत नाही. नाही, ते मलाही विचारतात, मलाही माहितीये की एखाद्या पुस्तकाबद्दल जर मी बोलले तर ते मला पर्सनल मेसेज टाकतात की हवंय का तुला पुस्तक, तर मी पाठवतो. असं. हे काय पण झालंय, पूर्वीच्या काळात प्रतिदेश लेखक, मग त्यांची गाजलेली ऐकलेली पुस्तकं असं करून वाचक अट्रॅक्शन व्हायचं. हल्ली काय झालं की तरुण मुलं मुली इतकं सुंदर लिहितात आणि केवळ काही व्यक्तींना त्यांची माहिती नसते, नाव माहित नसतं, म्हणून ते असं अंधारात राहू नये एवढीच माझी भूमिका असते. या आमच्या हे जे आम्ही ओळख लेखकांची असं सुरू केलंय त्याचा हेतू तोच आहे की या निमित्ताने एक संवाद व्हावा आणि Exactly. नवीन वेगवेगळ्या प्रकारचं लेखन हे आमच्या इथल्या हो, वाचकांसमोर यावं. मला खूप छान वाटतं असं या उपक्रम. निमित्ताने आपण भेटत राहू नक्की. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने. आरती, औपचारिक समारोप. काय बोलायचं म्हणजे इतकं भारावल्यासारखं झालंय की ते पुस्तकांची जी माहिती सुद्धा मिळाली आहे ती इतकी म्हणजे त्याच्यामध्ये काय नाहीये, त्याच्यामध्ये विज्ञान आहे, इतिहास आहे, भौतिकशास्त्र आहे, म्हणजे इतकी माहिती आम्हाला मिळाली आता. लेण्यांकडे कुठल्या पद्धतीनं बघितलं पाहिजे, त्यांचा म्हणजे ती लेणी बघताना आपण म्हणजे कुठल्या काळातली आहे, तिथे म्हणजे ध्वनी लहरी आणि लेणी, सायन्स काय भाग आहे तिथा, म्हणजे एवढं सगळं आता आम्हाला तुमच्या या बोलण्यामुळे आणि तुमच्या या पुस्तकांमधून आम्हाला माहिती मिळणार आहे. आणि अशी तुम्ही पुस्तकं लिहिलीत याबद्दल खूप खूप आभार. आपल्या नवीन पिढीला यामुळे कळेल की आपण जेव्हा लेणी बघायला जातो किंवा एखादे गड किल्ले बघायला जातो तर तिथे आपण कुठल्या पद्धतीनं बघितलं पाहिजे. म्हणजे आपलं जे दुसरं पुस्तक आहे अनादी सिद्धा, त्याच्यामधून आपले ग्रंथ, आणखीन त्यांचा लेण्यांशी असलेला संबंध, ह्याचा सुद्धा आपण त्याची जोडणी करून कसं बघितलं पाहिजे, हे पण आम्हाला आता याच्यामुळे समजलं. आणि मला वाटतंय की आमचे सगळे वाचक पण खूप प्रेरित झालेत आणि नक्कीच ते हे पुस्तक घेतील आणि वाचतील. आणि म्हणजे मला सांगायलाच नको, विनायक जे ऑलरेडी ते पुस्तक आम्हाला पाठवतील, आम्हाला आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतीलच. तर हे सगळं तुम्ही आणखीन तुमच्या या सगळ्या व्यस्त खूप बिझी शेड्यूल मधून तुम्ही आमच्या इथे येण्यात आम्हाला जो वेळ दिलात त्याबद्दल ग्रंथ तुमच्या दारी तर्फे वाचक प्रेरणा दिवसानिमित्त तुम्ही इथे आलात आणि तुमचे खूप खूप आभार आणि खूप छान आम्हाला माहिती मिळाली. आभार मी मानले पाहिजे. ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी जर व्हिडिओ ऑन केला तर आपण एक फोटो घेऊ. आणखीन एक मला सांगायचंय, आपण 5 आणि 6 नोव्हेंबरला आपण इथे ग्रंथ तुमच्या दारीतर्फे राजीवजी तांबेंचा आपण कार्यक्रम करत आहोत युएई मध्ये. मुलांसाठी असणारे हे वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्यावरती असेल. तो अबुधाबी आणि दुबई या दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष हे वर्कशॉप्स होणार आहेत. काही सायन्सचे वर्कशॉप पण होणार आहेत. तर जे जे अवेलेबल असतील त्यांनी नक्की याचा फायदा करून घ्यावा आणि सगळ्यांना त्याची माहिती मिळेलच नक्कीच. छान. अजून कोणी ऑन करणार आहे? येस, डन. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.